भागवत कथेचा विस्तार हा भगवंताच्या निजधामाच्या गमनाकडे चाललेला आहे. म्हणाले भगवंताचा बलरामजींचा वसुदेवांच्या बरोबर संवाद आहे, देवकीच्या बरोबर संवाद आहे. आता सगळ्यांना जे जे द्यायचं आहे ते देऊन आणि सगळ्यांना संतुष्ट करून भगवंतांना आपल्या मार्गाने आता निघून जायचं आहे. अवतार कार्य आता संपवायचं आहे. वसुदेव म्हणाले की आता आम्हाला पूर्ण कळलं आहे, तुम्ही दोघेही जण हे साक्षात जगाचे कारण स्वरूप आहात, प्रधान कारण आहात, या सर्व पुरुषांचे सुद्धा नियामक आहात, परमेश्वर आहात हे मी जाणतो. मला हेही माहिती आहे की तुम्हीच आमचे प्राण आहात, तुम्हीच आमची क्रियाशक्ती आहात, तुम्हीच आमची जीवशक्ती आहात आणि जीवशक्ती क्रियाशक्तीहून तुम्हीच आमचं पालन पोषण करत आहात. सर्व ठिकाणी सर्व बाजूनी आम्हाला राखणारे, सर्व काही प्राप्त करून देणारे तुम्हीच आहात. आता म्हणाले तुमच्या विभूती रूप योग मायेला आम्ही कुठे जाणलं, आम्हाला कळत नाही तुम्ही कोणत्या मायेनी हे सगळं घडवत आहात, हे सर्व करता आहात. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले की आपणाला जे ज्ञान आहे, आपण जे तत्पुष्कळ उपदेश वसुदेवांनी केलाय, सर्वाविषयी काही आपल्याला त्याचा परामर्श घेता येत नाही. त्यामुळे वसुदेवांनी सांगताना तुम्ही कसे आहात, ह्या जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाचे कारण आहात, तुम्ही एकमेवा द्वितीय आहात, तुम्ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहात, अशा अनेक अंगाने भगवंताची स्तुती केलेली आहे. आता इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बाबा, तुम्ही आम्हा मुलांना उद्देशून जो उपदेश केलाय ना, तो इतका विलक्षण आहे या संपूर्ण चराचर जगाच्या ठिकाणी. आता तुम्ही बलराम आणि श्रीकृष्ण ह्या दृष्टीने पाहू नका. आता तुम्हाला जे ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान आता तुम्ही व्यापक करा. आणि म्हणाले मी, तुम्ही, बलराम दादा, माझी माता, सगळे द्वारका निवासी आणि हे संपूर्ण चराचर जगत जे आहे ना ते ब्रह्मस्वरूपच आहे, ह्या भावनेत राहा. भगवद्गीतेमध्ये भागवतानी विस्ताराने सांगितलंय, पण भगवद्गीतेमध्ये मात्र हा विषय एका सत्कोर अर्ध्या श्लोकामध्ये येतो. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणाले वासुदेवच सर्व दूर भरून राहिलेला आहे. आता ही साधना करा. तुमची साधना आता अहम ब्रह्मास्मी झाली, आता सर्वम खल्विदम ब्रह्म मध्ये जाऊ दे, ती व्यापक होऊ दे, त्या साधनेचं व्यापक स्वरूप प्रकट होऊ दे. श्रीकृष्णांची ही वचनं ऐकली. अहो, ते वडील असले तरी भगवंताच्या समोर अनन्य शरण त्यांचे शिष्यच आहे, जगद्गुरु आहेत. भगवंत कृष्ण वंदे जगद्गुरु, जगाचे सद्गुरु आहेत ते. त्यांच्या ठिकाणी वसुदेव आपल्या अंतःकरणातून लीन झालेले आहेत. ते म्हणतात कृष्णा, तू सांगशील ते मला प्रमाण आहे. आणि म्हणाले माझ्या अनेकत्व बुद्धीचा मी त्याग केलेला आहे आणि आता मी आनंदामध्ये निमग्न होऊन स्वस्थ राहीन. देवकी आहे, स्त्री आहे, गृहिणी आहे, प्रापंचिक आहे. तिची दुःख, तिच्या मागण्या तिच्या ठिकाणी वेगळ्या आहेत. ती म्हणते मला कळलेलं आहे की सांदीपनी ऋषींचा पुत्र भगवंतानी दीर्घ कालानंतर त्या मातेला आणून दिला. माझी पण 6 मुलं गेलेली आहेत, मी पण त्या मुलांना पाहिलेलं नाहीये, तर माझ्याही मुलांना मला पाहण्याची इच्छा आहे. आणि त्यामुळे ती आपल्या मुलाला विनंती करते, म्हणते अरे रामा, अरे कृष्णा, तुम्ही योगयोगेश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात, प्रजापतींचे सुद्धा ईश्वर आहात, तुम्ही साक्षात आदि नारायण आहात. तुमच्याकडून काय काय लीला घडल्या आहेत, काय काय अलौकिक तुमचे गुण आहेत मला कळलेत. माझी एकच इच्छा आहे, माझे पण 6 पुत्र या योगायोगाने निघून गेलेले आहेत. काय त्याचं कारण आहे मला माहित नाही, पण त्यांचा वियोग मात्र मी सोसलेला आहे. तर आता म्हणाले कृष्णा, एक करा तुम्ही दोघं जण की मला सुद्धा माझे पुत्र पुन्हा मिळवून द्या. ते म्हणाले ठीक आहे. भगवंत आणि बलराम निघाले. त्या दोघांनी योगमायेचा आश्रय केला. ते सुतला लोकामध्ये आले. त्या ठिकाणी बलीच्या ठिकाणी येऊन थांबले. बलीनी पाहिलं, अरे या ठिकाणी भगवंत आलेत, बलराम आलेले आहेत. बलराम तर साक्षात त्यांच्या लोकाचे, त्यांच्या दृष्टीने अधिपती आहेत, कारण बलरामान शेष नाग आहेत, अनंत नाग आहेत. ते म्हणाले अनंत आले आहेत. बलीना मोठा आनंद झाला. भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत.
त्यांनी दोघांनाही प्रणाम केला. म्हणाले, आपलं इथे येणं कसं झालं आणि आपण कसे काय आलात इथे? तेव्हा त्यांनी सांगितलं, श्रीकृष्णांनी सांगितलं की म्हणाले, स्वयंभुव मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून 6 पुत्र झाले होते, पण त्यांनी ब्रह्मदेवाचा अपमान केला, हसले ब्रह्मदेवाला, आणि त्यामुळे ब्रह्मदेवानी त्यांना शाप दिला. ते असुर योनीमध्ये हिरण्यकश्यपूचे पुत्र झाले आणि नंतर योगमायेनी त्यांना देवकीच्या गर्भामध्ये आणून त्यांचा जो दोष आहे त्याचा परिहार करण्याकरता त्यांना जन्म घ्यावा लागला आणि कंसाने त्यांना मारलं. आणि त्यानंतर देवकी अतिशय शोकाकुल झाली. आजही तिच्या अंतःकरणामधला शोक दूर झालेला नाहीये. ते पुत्र तुझ्याजवळ आहेत, ते सुतला नगरीमध्ये राहत आहेत, तर म्हणाले ते पुत्र तू मला दे. म्हणून आम्ही मातेचा शोक नाहीसा करण्याकरता इथून आम्ही त्या पुत्रांना घेऊन जातो. हे त्या शापातून आता मुक्त होतील आणि पुन्हा आपल्या लोकामध्ये जाऊन आनंदाने निवास करतील. त्याप्रमाणे बलीने त्या दोघांची पूजा केली. ती मुलं त्यांच्या स्वाधीन केली. बालकांना घेतलं. ते दोघं द्वारकेला परत आले. त्यांनी माता देवकीच्या समोर ते पुत्र सोपवले. मोठी आश्चर्यचकित झाली. ज्या क्षणी जन्माला आलेलं ते नवजात अर्भक होतं तसंच तिच्या समोर आलेलं आहे. तिने पाहिलं, त्या मुलांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिच्या एक लक्षात आलं की आपण हे अशा प्रकारे कशाकरता मागणं केलं. भगवंतानी ही पुत्र जे माझ्यासमोर आणून ठेवले ते माझ्या इच्छेकरता आणलेले आहेत, पण म्हणाले हे काही खरं नाही आहे, ही सगळी त्याची माया आहे आणि त्यांनी माझ्याकरता इथे आणलं. आता ते मला सोडून निघून जातील, कारण मला त्या मुलांनी सांगितलं की माते तुझं समाधान झालं? हो म्हणाले, मला त्यांच्या दर्शनाने समाधान झालं. असं मी मुलांना म्हटल्यावर ती मुलं आपल्या रूपामध्ये प्रकट झाली आणि ते देवलोकाला निघून गेले. म्हणाले, मला आता एकच कळलं की हा बलराम काय आणि हा श्रीकृष्ण काय. हे दोघेच हेच आदिनारायण आहे, हेच परब्रह्म आहे आणि बाकीचं जे सगळं आहे ते त्यांच्या योगमायेने घडणाऱ्या सगळ्या लीला आहेत. त्या मायेचा तो खेळ आहे. जय गोविंद जय गोपाल केशव माधव दीनदयाल. जय गोविंद जय गोपाल केशव माधव दीनदयाल. जय गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल केशव माधव दीनदयाल. केशव माधव दीनदयाल. जय गोविंद जय गोपाल केशव माधव दीनदयाल. केशव माधव दीनदयाल. केशव माधव दीनदयाल. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत आता म्हणतात, म्हणजे हे सगळं शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगतात. या संवादामध्ये हे चालू आहे. त्यांनी असं म्हटलं की भगवंताचं जे कार्य होतं ते कार्य संपन्न करण्याकरता म्हणून सर्व यादव आणि बलरामांना घेऊन भगवंतांनी संहाराचं कार्य केलं. कौरव पांडवांच्या मध्ये सुद्धा युद्ध निर्माण करून त्यांनी एकमेकांचे प्राण घेणारे असे कलह उत्पन्न केले आणि त्यामधून सुद्धा पृथ्वीवरचा जो दुष्ट दुर्जनांचा भार आहे तो उतरवला. म्हणाले, कौरवांनी कपटद्यूत खेळलं, निरनिराळ्या प्रकारे अपमान केले, द्रौपदीचे केस ओढले, अशा प्रकारे अनेक अनेक पापं केली. मी म्हणाले, त्या सर्वांचा ज्या ज्या राजांचा दुष्टाव आहे त्या सर्व दुष्ट राजांना मी या ठिकाणी नष्ट करून टाकलं. पृथ्वीवरचा तो भार मी हलका केला. आणि भगवंत आता म्हणतात की हा जो यदुवंश आहे, या यदुवंशाने सुद्धा ह्या पृथ्वीवरती काही कमी दुष्टावा उभा केला नाहीये. जोपर्यंत हा अजिंक्य असा यदुवंश आहे तो जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत पृथ्वीचा पूर्ण भार नाहीसा झाला आहे असं काही म्हणता येत नाही. माझ्या आश्रयामुळे हा यदुवंश विशाल वैभवाला प्राप्त झालाय आणि माझ्याच आश्रयामुळे तो उन्मत्त पण झालाय. त्यामुळे त्याचा इतर कुणाकडनं पराजय होणं शक्य नाही. म्हणून मलाच त्यांच्यामध्ये परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा लागणार आहे. सत्यसंकल्प भगवान आहेत. त्यांनी आपला मनात निश्चय केला
आणि ब्राह्मणाच्या शापाचं निमित्त करून त्यांनी आपल्याच वंशाच्या संहाराचं एक बीज म्हणा ते अंकुरित करून ठेवलं. ही जी मुलं आहेत यदूंची, आता ती काय मोठ्यांची मोठी मुलं, त्या मुलांचे गुण पण वेगळे. म्हणाले आता त्यांना आधीच मोठे यादव उन्मत्त होते, आता त्या उन्मत्त यादवांचे आणखीन उन्मत्त मुलगे. आणि त्यामुळे म्हणाले भगवंतांनी एक गोष्ट केली की पिंडारक क्षेत्रावरती त्यांनी यांना जाण्याचा परमात्म्यांनी आदेश दिला. आणि कुणाकुणाला आदेश दिला त्यांनी त्यांची नावं दिली आहेत की विश्वामित्र, असित, काण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद या सर्व ऋषींना सांगितलं की आता पिंडारक क्षेत्री जा तुम्ही. त्याप्रमाणे ते गेले. तिथे जांबवती, नंदन, सांब आहे, त्यांनी स्त्रीचा वेश घेतला. हे सगळे ऋषी येऊन बसलेत ना, जरा गंमत करू त्यांची, असं म्हणून त्यांनी स्त्री वेश घेतला. आणि सगळी मुलगे म्हणजे बाकीचे यादव त्यांच्याबरोबर ते पुढे आले. ते ऋषी जिथे बसलेले होते बोलत होते त्यांच्यामध्ये येऊन उभे राहिले. आणि त्यातला एक पुढे आला आणि तो म्हणाला की ही आमच्या बरोबर एक कन्या आहे आणि ही म्हणाले आता आसन्न प्रसूती अशी तिची स्थिती आहे आणि त्यामुळे लवकरच ती प्रसूत होणार आहे. तर म्हणाले आपण एवढंच सांगा की तिची फार उत्सुकता आहे की तिला काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल. पण म्हणाले ती फार लाजते आपल्याला विचारायला, म्हणून म्हणाले ती येत नाहीये विचारायला, आम्ही तुम्हाला विचारतो. त्यांनी सांगितलं मूर्खांनो, तुमच्या कुळाचा नाश करणारा मुसळ आहे. ते असं बोलले, परत आले, त्यांना कळेच ना ह्याला मुसळ होईल म्हणाले. आता मुलं बाहेर आली, घाबरले. त्यांनी त्याच्या अंगावर ते सगळे नेसलेली वस्त्र सोडवली, त्याच्या पोटावर बांधलेलं सगळं सोडलं, तर त्या वस्त्रांच्या आतमध्ये मुसळ होते. घाबरून गेले. ते म्हणायला लागले आम्ही अभागी आहोत, आमचं चुकलं, हे आम्ही काय करून बसलो, आता आम्हाला लोक काय म्हणतील. सरळ आले. आल्यानंतर ते राजदरबारामध्ये आले. तिथे येऊन त्यांनी राजा उग्रसेनाला सांगितलं की हे असं असं आम्ही काहीतरी केलंय, आता काय करावं. राजा म्हणाले की द्वारकेतल्या लोकांनी ब्राह्मणांच्या शापाचं वृत्त ऐकलेलं आहे, आपल्या डोळ्यांनी ते मुसळ पाहिलेलं आहे, तेव्हा आता घाबरले ते सगळेजण. त्या ब्राह्मणांचा शाप आता कधी व्यर्थ जात नाही हे माहिती आहे. आता म्हणाले या यदुराज उग्रसेनांनी ते सगळं लोखंडाचं मुसळ आहे त्याचं चूर्ण केलं, तरी त्याच्यामध्ये एक तुकडा लोखंडाचा तसाच शिल्लक राहिला, तो काही तुटेना, तो तसाच ठेवला. आणि त्यांनी ते सगळं ते केलेलं चूर्ण समुद्रामध्ये खोल आत नेऊन होड्यांनी ते नेऊन टाकून आले की आता त्याचा काही पुन्हा परिणाम होऊ नये. परंतु समुद्रामधून सारखं पाणी वाहत असल्यामुळे त्या लाटांच्या बरोबर तो जो सगळा भाग आहे तो सगळा अलीकडे अलीकडे येऊ लागला आणि किनाऱ्यापर्यंत येऊन पोचला. आणि हळूहळू त्या सगळ्या त्या लोखंडाच्या चूर्णाने त्या ठिकाणी लवाळ्यांचं रूप घेतलं आणि ते समुद्राच्या किनाऱ्यावर दाट लवाळं वाढलं. आता द्वारकेमध्ये आपले पुत्र सनक इत्यादी यांच्या सहित ब्रह्मदेव वगैरे सगळे आले. म्हणाले भगवंता आम्ही तुझ्या दर्शनासाठी आलो आहोत. त्यांनी स्वर्गाच्या उद्यानातली फुलं आणली होती, त्या फुलांनी भगवंतावरती वर्षाव केला आणि सुंदर सुंदर शब्दांनी त्यांची स्तुती केली. आणि ते म्हणाले भगवंता एक तुला सांगतो की या पृथ्वी तलावर कशाची कमतरता आहे सांग. त्रैलोक्यामधल्या पापांच्या राशी धुवून टाकण्यासाठी दोनच साधन आहेत म्हणाले, दोनच पवित्र नद्या समर्थ आहेत. एक आपल्या अमृतमय लीलांनी भरलेली कथा नदी आणि दुसरी आपले चरण धुतल्यानंतर आपल्या चरणापासून निघालेली आणि ह्या पृथ्वीवर वाहणारी गंगा नदी. म्हणाले जे श्रेष्ठ पुरुष आहेत, आश्रम धर्म पाळणारे लोक आहेत, ते म्हणाले आपल्या कानांनी आपल्या कथा नदीमध्ये डुंबतात आणि आपल्या सुंदर आचार धर्मानी आपलं शरीर जे आहेत ते गंगेमध्ये बुडी मारून पावन करतात. झालं म्हणाले तुम्ही पुष्कळ दिलं आहे, आता किती काळ तुम्हाला इथे राहण्याची आवश्यकता वाटते, आता आपलं काही कार्य शिल्लक राहिलं नाही. या ब्राह्मणांच्या शापामुळे तर जवळजवळ आता यदुकुल नष्ट होत आलेलं आहे. म्हणून हे वैकुंठनाथा आता आपण आपल्या परमधामाला परत चला, आता इथे थांबू नका.
आम्ही सगळे लोकपाल आहोत, आता आमच्याकडे लक्ष देण्याकरता आपण या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ब्रह्मदेवा तू म्हणतोस ते सगळं खरं आहे रे, परंतु म्हणाले मी तसं अगोदर ठरवलंच आहे, पण तुमचं कार्य तुम्ही म्हणालात ते पुरं केलं आहे, सज्जनांना संरक्षण दिलं आहे, पृथ्वीवरचा भार उतरवला आहे. पण हे यादव कुळ हे पराक्रमी आहेत, शौर्यवान आहेत, त्याच्याच बरोबर म्हणाले संपत्तीने उन्मत्त झालेले पण आहेत. हे सगळी पृथ्वी गिळून टाकतील मी निघून गेलो तर. आणि म्हणाले आजही त्यांची वृत्ती तशीच आहे, परंतु किनारा जसा समुद्राला रोखून धरतो तसं मी ह्यांना रोखून धरलंय, म्हणून आज हे या ठिकाणी तुम्हाला शिस्तीत आहेत असं वाटतं. पण ब्रह्मदेवा, या ब्राह्मणांच्या शापामुळे या वंशाच्या नाशाला सुरुवात केली आहे खरी, पण मी तुला सांगतो की ह्यांचा पूर्ण निपात केल्याशिवाय मात्र मी परमधामाला माझ्या येणार नाही. भगवंतांनी सांगितलं. ब्रह्मदेवांना आनंद झाला आणि ते निघाले. द्वारकापुरीमध्ये पुष्कळ अपशकुन व्हायला लागले आणि त्या अपशकुनांच्या बरोबर लोक घाबरले, भगवंताला भेटायला आले आणि ते म्हणाले की भगवंता हे काही खरं नाही द्वारकेची स्थिती. म्हणाले कुठंही जा तिथे अपशकुनच आहेत. आता म्हणाले आपल्या वंशाला जो ब्राह्मणांचा शाप मिळालाय तो टाळणं फार कठीण आहे, म्हणून म्हणाले आपल्याला जर जगायचं असेल तर भगवंत म्हणतात आपण आता इथून निघावं आणि परम पवित्र अशा प्रभास क्षेत्राला जाऊन राहूया. लवकरात लवकर आपण जाऊ, तिथे स्नान करू, उत्तम प्रकारची पक्वान्न बनवून ब्राह्मणांना भोजन करू, त्या ठिकाणी दान देऊ, मोठ्या मोठ्या दक्षिणा देऊ आणि आपण त्या ठिकाणी सुरक्षित असे राहू. म्हणाले आपण ही प्रपंचाची नौका नक्कीच पार करून निघून जाऊ. उद्धव श्रीकृष्णाचा एकांतिक भक्त आहे. तो भगवंताला म्हणतो, त्यांनी भगवंताची तयारी पाहिली आणि भगवंताची आज्ञा ऐकली. त्यांनी असे हे घोर अपशकुन पाहिले. तो म्हणाला हे सगळं कठीण दिसतंय आणि तो भगवंताला म्हणाला की आपण ब्राह्मणांचा शाप काही निष्प्रभ केला नाही, तुम्ही तो शाप तसाच सत्य केलात. याचा अर्थ म्हणाले मला असं वाटतं आहे की खरंच यदुवंशाचा संहार होणार आहे आणि मला असंही दिसतं आहे की कदाचित आपण सुद्धा इथून निघणार आहात, आपणही आपलं अवतार कार्य संपवणार आहात असं म्हणाले मला वाटतंय. तर उद्धव म्हणतो आम्ही तर सगळे कर्ममार्गामध्ये भटकणारे लोक आहोत, पण आपल्या भक्तजनांच्या बरोबर आपलं गुणगान, त्यांच्या लीलांची चर्चा असं करून ही जर माणसं काही चांगली कृती करतील तर आपण जे काही सांगितलं आहे, आपण जे काही इथे ह्या ठिकाणी आपलं लीलामृत या ठिकाणी प्रवाहित केलं आहे, आपलं हास्ययुक्त बोलणं, आपले विनोद, आपली थट्टा, आपल्या सर्व प्रकारच्या भावछटा ह्या सगळ्या आठवणीमध्ये आणल्या तर म्हणाले ह्या सगळ्यांच्या साह्याने आम्ही आपल्या नामामध्ये तल्लीन होऊन राहू आणि ही जी कठीण दुस्तर अशी माया आहे ती आम्ही पार करू. पण म्हणाले ह्या भगवत कथांचं आम्ही जर पान केलं तरी सुद्धा भगवंता मला हे सगळं मान्य आहे जे तुला मान्य आहे ते, परंतु म्हणाले तू मला मी कसं जगावं, मी काय करावं, माझ्या मनातल्या शंका ज्या आहेत त्याविषयी तू मला काही उपदेश कर. भगवंतांनी सांगितलं पहिलं एक लक्षात ठेव की दुर्जनांनी तुला कितीही कसाही त्रास दिला, तुला धक्के मारून हकलून दिलं, तुला लाथाबुक्क्या मारल्या, तुझे अपमान केले, तुला कोणत्याही शब्दामध्ये जरी तुझा अवहेलना करून तुझ्या अंतःकरणाला पुष्कळ दुःख होईल अशा प्रकारची दुष्ट कठोर अशी वचनं जरी त्यांनी तुझ्या समोर केली, ते जर तुला ह्या शब्दांनी बोलले, जीवनामध्ये कोणतीही द्वंद्व आली, सुख आहे दुःख आहे, मान आहे अपमान आहे, शीत आहे उष्ण आहे, सगळी जी द्वंद्व आहेत ती म्हणाले आपल्या कल्याणाकरता आहेत असं समज. त्या सगळ्यांच्या साह्याने आपलं कल्याण करून घे. आपली विवेक बुद्धी आहे, त्या विवेक बुद्धीने ती तू तुझं रक्षण कर. आजच्या भाषेत बोलायचं तर आपल्या व्यक्तिमत्वाच्या भोवती एक चांगलं संरक्षक कवच निर्माण करावं, म्हणजे बाहेरचा कोणताही आघात आपल्यापर्यंत येऊनच पोचत नाही. आपण आपल्या त्या कोशामध्ये उत्तम असतो. जगाशी व्यवहार करताना जसं वसिष्ठ महामुनींनी सांगितलं तसं बहिसंगी अंतस्त्यागी लोके विहर राघव, की बाहेर सगळ्यांशी उत्तम प्रकाराने व्यवहार कर, पण अंतरंगामध्ये मात्र प्रत्येक गोष्ट ओळखून तू अगदी अलिप्त राहा, कशातही गुंतू नकोस. अशा प्रकारे
सांगतात भगवंत. उद्धव म्हणतो ठीक आहे, पण भगवंत आपण ज्ञान देण्यामध्ये कुशल आहात. दुर्जनांची जी कृत्य आहेत ती मला सहन होत नाहीत, मला त्याच्यामुळे संताप येतो, मी माझ्या ठिकाणी खूप अस्वस्थ होतो. तर मला सांगा की जेणेकरून माझ्या मनातली अस्वस्थता दूर करून माझं मन ह्या विपरीत गोष्टींच्या मध्ये सुद्धा अंतःकरण स्थिर होईल, असा काय मार्ग आहे तो भगवंता तुम्ही मला सांगा. भगवंत म्हणतात तुला अगदी थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीलाही तेच सांगतो, शेवटीही तेच सांगतो. मन्मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामेव येष्यसी सत्यम ते. लक्षात ठेव. म्हणाले मी तुला सांगतोय हे त्रिवार सत्य, प्रतिजाने प्रियोसी मे, माझ्याचकडे परत येशील, मला प्रिय आहेस तू आणि प्रिय होशील. सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. सर्व धर्मांचा जरी तू त्याग केलास, आता काय आहे तुला आणि आता कशात गुंतायचं आहे तुला? तू आज जो मला उपदेश विचारतो आहेस, मला मी काय करावं म्हणतो आहेस, माझा एकच उपदेश आहे. म्हणाले ह्या भागवत धर्माचं तू पालन कर. म्हणाले हा जो मंगलमय असा भागवत धर्म आहे तो धर्म मी तुला सांगतो. श्रद्धापूर्ण आचरण करत राहिलास तर म्हणाले मनुष्याला जिंकण्याला अत्यंत कठीण असणारा हा जो भवसागर आहे, दुस्तर भवसागर आहे, तरुण जाशील. कशाने तरशील? म्हणाले एकच गोष्ट, आचरणावरती पूर्ण श्रद्धा आहे. आणि श्रद्धेची परीक्षा आपण करू नये. कशा करता? की आम्ही श्रद्धावान आहोत, आम्ही श्रद्धेनेच व्यवहार करतो असं म्हणून जर अंतःकरणात विकल्प शिल्लक राहत असतील तर ती श्रद्धा 100% श्रद्धा असत नाही. ज्याची श्रद्धा 100% आहे, मीराबाईंना विष दिलं आहे, त्यांनी सांगितलं आहे की हे तर भगवंताचा प्रसाद आहे, भगवंताचा जो प्रसादच सर्वदूर भरून राहिला आहे. ती म्हणाली हो, सर्वदूर जे दिसतं, जे मी पाहते ते केवळ भगवंत आहे. मग म्हणाले हे पण भगवंतच आहे. करते ना म्हणाली प्राशन. श्रद्धा जितकी उत्कट आहे त्या उत्कट श्रद्धेने मीराबाईंनी तो प्याला आपल्या मुखाला लावला, विष राहिलं नाही, अमृत झालं. आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्यांना वेणास्वामी म्हणतात त्यांनाही लोकांनी आग्रहाने असंच विष दिलं आणि सगळे आश्चर्यचकित झाले की म्हणाले कुणीही ती श्रद्धा उखडू शकत नाही, कुणीही त्या श्रद्धेने जे मान्य केलं आहे, जो संकल्प आहे, जी वृत्ती आहे ती वृत्ती बदलू शकत नाही. ती वृत्तीच सत्य होत जाते. त्याचं कारण असं आहे, श्रद्धा सत्य आहे म्हणून केलेला संकल्प सत्य आहे आणि सत्य संकल्पाचा दाता भगवंत आहे. आमचा संकल्प श्रद्धेचा सत्यच असतो. भगवंत म्हणतो एवढं एकच माझं वचन लक्षात ठेव तू उद्धवा, की श्रद्धायुक्त प्रत्येक आचरण कर. पूर्ण श्रद्धेने कुणाला रागवावं लागलं तरी रागावशील, कुणाला दुखवावं लागलं तरी क्वचित दुखवशील. व्यवहार आहे त्या व्यवहारात वागशील. जे डावं उजवं प्लस मायनस काय जे वागावं लागेल मनुष्याला ते वागत असताना एकच अंतःकरणात श्रद्धा असू दे की हे मी माझ्या स्वार्थाने करत नाहीये, हे मी माझं काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी ऐशणेने करत नाहीये, अभिलाषेने करत नाहीये, हे मी फक्त माझंही कल्याण आणि समोरच्याचंही कल्याण अंतःकरणात ठेवूनच करतोय. मग तुला जे करावं लागेल ते तू कर, मग तुला काही निषिद्ध नाही, मग तुला कोणतीच गोष्ट तू काय करतोस. म्हणून तर आपण काल बघितलं की रासलीलेमध्ये भगवंत म्हणतात गोपी पूर्ण विशुद्ध अंतःकरणाने, श्रद्धाच एवढी उत्कट आहे की भगवंत म्हणतात त्यांच्या श्रद्धेला ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, मला भजावंच लागतं, स्वीकारावंच लागतं. म्हणून उद्धवा म्हणाले मी तुला माझा पहिला उपदेश सांगतो, अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरण ठेवून प्रत्येक कर्माचं आचरण कर. दुसरं म्हणाले एक सवय लावून घे, कोणतंही कर्म करत असलास तरी सुद्धा ते प्रत्येक कर्म मला समर्पित कर आणि करते वेळी माझा स्मरण करण्याचा अभ्यास कर. कारण तुला प्रत्येक वेळी माझं स्मरण होईलच असं नाही, पण तुझ्या ठिकाणी स्मरण व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणाले तुला कळेल की प्रत्येक कर्म करताना जर माझं स्मरण करत जाशील तर ते प्रत्येक कर्म तुला काय देईल, ते प्रत्येक कर्म काय होईल
त्याचं स्वरूप काय असेल, ते कसं परिणत होईल, कशामध्ये परिणत होईल. म्हणाले असं हा अभ्यास तुझा जर हळूहळू वाढवत गेलास तर तुझं मन आणि चित्त आपोआप मला समर्पित होऊन जाईल. तुला वेगळा अभ्यास करावा लागणार नाही म्हणाले. आणि ज्याचं मन माझ्या ठिकाणी आहे, ज्याचा आत्मा म्हणजे ज्याची बुद्धी ही माझ्या ठिकाणी रमली आहे, तो म्हणाले निश्चितच धर्मामध्ये रममाण होईल. जो धर्मात रममाण होईल, ज्याचा धर्म आहे तो, डोळ्याचा धर्म आहे, डोळ्यांनी कुठे असावं, कानांचा धर्म आहे, कानांनी कुठे असावं, आचरण आहे, धर्म आहे, विचार आहे, धर्म आहे, निर्णय आहे, धर्म आहे. म्हणाले मन संकल्पात राहील, बुद्धी विवेकात राहील आणि आत्मा आनंदात राहील. म्हणाले एवढंच कर, फक्त माझं स्मरण करत राहा. तिसरा विषय सांगतो म्हणाले, भलत्या सलत्या संगतीमध्ये जाऊ नको, साधूंचा संग कधी सोडू नको. ज्या पवित्र ठिकाणी साधू निवास करत असतील तिथंच माझ्या भक्तजनांनी राहावं. माझा वैष्णव, परम वैष्णव हा अंतःकरणाने पूर्ण विशुद्ध व्हावा. त्याचं कारण असं आहे, साधूची संगती, संत संग दुर्लभा हा अमोघ हा. संग मिळणं आधी दुर्लभ आहे. चुकून मिळाले आणि संतांच्या सेवेमध्ये आम्हाला राहायची संधी मिळाली. अडचण काय म्हणाले, त्या संताचं संतपण जवळ आल्यानंतर हळूहळू आमच्या दृष्टीने पातळ व्हायला लागतं. अरे ह्या माणसाला आपल्यासारखीच त्रास होतात, अरे ह्या माणसाला आपल्यासारखंच ही भाजी आवडते, ती नाही, हे सोचतं ते सोचत नाही, हा कुणाला तरी कधीतरी रागावतो, हा कुणाला नाही म्हणतो, हा क्वचित दुःख, हा कुठला आलाय संत. कारण म्हणाले त्याचा लौकिक जो आचार आहे, व्यवहार आहे, त्या व्यवहाराच्या मागची गोष्ट आम्हाला कळत नाही. जो खरा संत आहे त्याच्या सहवासात आलो तर संत संग अमोघ आहे, पण तो दुर्लभ आहे. कारण सहवासात राहून सुद्धा दुर्लभ आहे. सहवासात राहून सुद्धा आम्ही संशयात घेरले जातो. सहवासात राहून सुद्धा आम्हाला त्याचं महात्म्य कळत नाही, त्याच्या प्रत्येक कृतीचा अर्थ कळत नाही, त्याच्या बोलण्याच्या मागचा त्याचा हेतू समजत नाही. आणि म्हणून म्हणाले आम्ही त्यापासून दूर राहतो. पण म्हणाले जिथे माझे भक्त असतील ना तिथे राहा आणि ते सांगतील त्याचं तू अनुकरण कर. परवा काळ आहे, यात्रा करावी किंवा महोत्सव आहेत किंवा एखाद्यानी जर काही ठरवलं की काही सत्कार्य करावं तर म्हणाले त्या सर्व समारंभांच्या मध्ये तू सामील हो. अंतःकरणामध्ये कुठलीही वृत्ती न ठेवता, म्हणजे थोडक्यात लाज लज्जा सोडून तू भगवंताच्या नामस्मरणामध्ये नृत्य करत राहा. तुझ्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणचा जो आनंद आहे, तो जो भाव आहे, त्याची अभिव्यक्ती करताना, नामसंकीर्तन करताना तू त्याच्यामध्ये रंगून गेलास. आपल्याला माहिती आहे चैतन्य महाप्रभूंचं चरित्र आहे. ते म्हणत असत लोकांना नाम वाटा, आणि ते जेव्हा नाम वाटायला जायचे तेव्हा लोकांच्या ठिकाणी ते म्हणायचे नाम घ्या. अंतःकरण आतून नाचायला लागतं, ते आतून उचंबळून येतं. त्याच्यामध्ये जे आनंदाचे फवारे त्याच्यामधून जे उडतात ते कदाचित देहाच्या पातळीवर प्रकट होतात. म्हणून भगवत भक्त, म्हणून मीराबाई त्या सगळ्या तिच्याकडे येणाऱ्या उत्तमोत्तम अशा भक्तगणांच्या बरोबर नृत्य करत असे. नृत्यंती हसंती. नारदांनी वर्णन केलंय भक्तिसूत्रांमध्ये की ते नृत्य करतात, ते आनंदाने नाचतात, ते बेहोश होतात, ते सतत भगवंताला प्रत्येक क्षणाला पाहतात, म्हणून त्यांचे भाव बदलतात. भगवंत म्हणतात असा जो भक्त आहे, रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं तसं की तुम्हाला वाटतं मी कुठेतरी यावं, मला तुम्ही यात्रेला घेऊन जावं, तुमच्या बरोबर मी प्रवास करावा. अहो म्हणाले मी तुमच्या बरोबर येण्यासारखा राहिलो नाहीये. कारण आता माझं जे अंतःकरण आहे ते भगवंताशी एकरूप झालेलं आहे. त्यामुळे मी तुमच्या बरोबर काय येईन, मी तुमच्या बरोबर काय व्यवहार करीन, होणार नाही म्हणाले तसा व्यवहार. तर ते सांगतात लौकिकामध्ये लोकांच्या बरोबर कुठलाही संकोच न बाळगता म्हणाले भगवंताची यात्रा, भगवंताची शोभायात्रा निर्माण करावी, त्याच्याबरोबर आपण सामील व्हावं. आणि भगवंताचं नाव, प्रभू रामचंद्रांचं नाव घेताना जसं रामदास स्वामी म्हणतात अति आदरे गद्य घोषे म्हणावे. अत्यंत आदराने गद्य असो पद्य असो घोषाने
मोठं कंठराव करून भगवंताचं नामस्मरण करावं. ते म्हणाले भगवत भक्त जो आहे त्याची अहंकाराची पुट गळून पडतात. जेव्हा मनुष्य व्यवहारामध्ये त्याची व्हाईट कॉलर्ड मेंटॅलिटी सोडत नाही, आपल्याला राखून जेव्हा भगवंताचं भजन करतो तेव्हा त्याला तो मजा नाहीये त्याच्यामध्ये. संत म्हणतात तसं हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या, रहे आजाद या जग में हमन को बेकरारी क्या. म्हणाले आम्हाला भगवंताच्या प्रेमाची मस्ती अशी आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारे दुःख, कुठल्याही प्रकारे जगामधला कोणताही गंड, कोणताही कॉम्प्लेक्स आम्हाला स्पर्शू शकत नाही. हमन हे इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या. या जगाच्या व्यवहाराचा होश, त्याच्याविषयीचं सावधपण आमच्याकडे नाहीये म्हणाले. आणि म्हणून म्हणाले कबीरा इश्क का मारा, दुई को दूर कर दिल से, जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या. म्हणाले भगवंताच्या भक्तीमध्ये रमलेली माणसं आहोत आम्ही. कितीही हा मार्ग अवघड असला, हा मार्ग दुस्तर असला, हा तरुण जाण्याला कठीण असला, तरी सुद्धा म्हणाले आमच्या पाठीवरती आमच्या पूर्व संचिताचं कितीही ओझं असलं तरी भगवंत आमच्या बरोबर आहे, आम्हाला दुःख काय. आणि त्यामुळे जो बिछुडे है पियारे से, भटकते दरबदर फिरते, हमारा यार है हमें, हमन को बेकरारी क्या. आम्हाला बेकरार व्हायचं कारण काय, आम्हाला काही होत नाही यातलं, कारण भगवंत सतत आमच्या बरोबर आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या, चाल वाटे आम्हा तुझाची आधार. त्यांनी सांगितलं भागवत असा पाहिजे म्हणाले उद्धवा. म्हणून म्हणाले अंतःकरण शुद्ध करावं. मनुष्यानी आकाशासारखं आत बाहेर अंतःकरण परिपूर्ण करावं. कशाने करावं, हे आवरण शून्य कशाने करावं, तर म्हणाले भगवंताला त्याच्यामध्ये भरावं. परमात्म्याला अशा स्वच्छ अंतःकरणाने, अशा व्यापक अंतःकरणाने त्या परमात्म्याला सगळ्या प्राण्यांमध्ये पाहावं, सगळ्या चराचर सृष्टीमध्ये पाहावं आणि आपल्यात असलेल्या परमात्म्याला पण पाहावं. परमात्मा आपल्यात आहे आणि परमात्मा या सर्व चराचर सृष्टीमध्ये भरून राहिलाय याची जाणीव ठेवावी म्हणाले. हे निर्मल बुद्धीच्या उद्धवा तुला सांगतो की हाच ज्ञानदृष्टीने जर मनुष्य ही भूमिका ठेवून, हीच ज्ञानाची दृष्टी आहे, हाच ज्ञानाचा आवाका आहे, हेच ज्ञानमार्गाचं साधन आहे असं मनामध्ये घेऊन जर तो सर्वत्र समतेने वागतो आणि सर्वांना माझं स्वरूप मानून जर आदर करतो तर म्हणाले त्याच्या ठिकाणी सगळे सारखे आहेत. या जगामध्ये त्याला किळसवाणं कोणी नाही, या जगामध्ये त्याज्य कोणी नाही, त्याला कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी सुखी नाही, कोणी दुःखी नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही. क्लास आणि क्रीड कशाचाही त्या ठिकाणी भेद नाही, कशाचाच भेद शिल्लक राहत नाही. सगळ्या भेदांच्या पलीकडे त्याचं जीवन आहे म्हणाले. आणि एक लक्षात ठेव, ज्याच्या अंतःकरणामध्ये इतकी समान दृष्टी आलेली आहे तो म्हणाले ज्ञानी आहे असं समज, त्या पूर्ण साम्यावस्थेला पोचला आहे असं समज. म्हणाले सर्व स्त्री पुरुषाच्या ठिकाणी जेव्हा माझी भावना केली जाते तेव्हा थोड्याच दिवसात त्याच्या अंतःकरणातले ईर्ष्या, स्पर्धा, तिरस्कार हे सगळे दोष निघून जातात. त्याचा अहंकार दूर होतो म्हणाले. आपलेच लोक आहेत, आपल्याला हसले तरी तो तिकडे लक्ष देत नाही म्हणाले. लोकलज्जा सोडून, देहदृष्टी सोडून तो प्रत्येकाच्या ठिकाणी भगवत भाव बघतो आणि त्याचं अंतःकरण खरंच समदृष्टीने पूर्णपणाने व्यापून जातं. नाथ महाराजांच्या चरित्रामधला प्रसंग आहे. अत्यंत निर्बुद्ध एक ब्राह्मण आहे, तो नाथांकडे येतो. त्याला एवढंच कळतं की हे जे नाथ महाराज आहेत हे फार श्रेष्ठ अधिकारी आहेत ज्यांच्या सहवासामध्ये आपण आलोय. बाकी आपल्याला काहीच कळत नाही, आपल्याला ना स्मरण राहतं ना आपल्याला कुणी शिकवलेलं काही लक्षात येतं. तो नाथ महाराजांना म्हणतो, महाराज मला खूप वाटतं की मलाही काही चांगलं साधन करावं, तप करावं, काही ज्ञान मिळावं. पण म्हणाले दुर्दैव असं आहे की मला काहीच करता येत नाही, मला काहीच कळत नाही. मला असं काहीतरी साधन सांगा की जे साधन माझ्या उपयोगाला येईल. या एकादश स्कंदावरती नाथ महाराजांच्या 18,000 ओव्यांची टीका आहे. त्या नाथ महाराजांनी त्याला सांगितलं की भागवत धर्म सांगताना भगवंतांनी सांगितलंय की अरे तुला नाही ना काही कळत,
तुला पशु आणि माणूस एवढाच फरक कळतो ना. तोही भेद जरी कळत नसला आणि तो जर नाही राहिला तर तू जिंकलंस म्हणाले. आणि त्यांनी त्याला सांगितलं की रोज कुणी दिसलं तरी त्याला नमस्कार करत जा आणि भगवंत समजून नमस्कार कर. माझं रूप आहे असं समजून नमस्कार कर. नाथांनी सांगितलं भगवंताचं रूप समजून नमस्कार. काय तो त्याचं मन नाथांच्या वरती अनन्य भावानी दृढ झालेलं होतं. तो रस्त्यात कुणी माणूस, इथे हा जो भागवताचा नियम आहे ना, त्यांनी सांगितलंय रस्त्यात कुत्र्याला सुद्धा जर नमस्कार केला भगवंत म्हणून तरी दुसरा हसला तर तुम्ही दुःख करू नका. आपल्या लोकांनी निंदा केली तरी ती मान्य करू नका. केवढी मोठी परीक्षा नाथांनी त्या बिचाऱ्या अज्ञानी माणसाकडे दिली, ज्याला काही कळत नाही, पण परीक्षेला मात्र एकदम PhDच्या बसवलंय त्याला. आणि म्हणाले तो रस्त्यात दिसेल त्या माणसाला साष्टांग दंडवत घालत असे. आणि एकदा असं झालं, आता पैठण आहे, पैठणमध्ये निंदा करायला काय कमी आहे, ते आमच्या पुण्याच्या वर होतं आधी एकदा. त्यामुळे पैठणामधल्या त्या ब्राह्मणांनी एकदा त्याला सांगितलं इथे एवढा मोठा कचरा आहे. त्यांनी त्याला हे सांगितलं नाही, त्यांनी सांगितलं हा इथे एवढा सगळा कचऱ्याचा ढीग पडलेला आहे, तर त्या ढिगावरती जाऊन तिथे ते गाढव आहे, त्या गाढवाला नमस्कार करशील का? तो म्हणला करीन ना. तो तिथे गेला, त्यांनी गाढवाला नमस्कार केला. सगळे हसायला लागले, मूर्ख आहे, ती किती घाण, तिथे गाढवाचा सडण्याचा वास येतोय. आणि हा तिथे गेला, नमस्कार केला त्यांनी. तो उठून पुन्हा खालीमान घालून भगवत स्वरूपामध्ये आहे याचं चिंतन करत तो निघाला. आता यांना आश्चर्य करण्याची वेळ आली की त्या ठिकाणी ते मेलेलं गाढव अर्ध सडलेलं ते पुन्हा चांगलं उभं राहिलं जिवंत होऊन पूर्वीसारखं. ते पळत धावत निघून गेलं. नाथ महाराजांच्याकडे हा ब्राह्मण पोचायच्या आत त्या कुचर ओट्यावरची ब्राह्मण मंडळी तिथे जाऊन पोचली. त्यांनी सांगितलं महाराज आज तुमच्या त्या भक्तांनी मोठा चमत्कार केला. आम्ही त्यांना दंडवत महाराज असं म्हणतो, कारण दिसेल त्याला दंडवत घालतात. म्हणाले त्याला काय झालं? म्हणाले काय केलं त्यांनी? त्यांनी येऊन सांगितलं. म्हणाले हे असं असं. ठीक आहे, नाथ आहेत, शांती ब्रह्म आहे साक्षात. त्यांना हो हो म्हणाले, त्यानं प्रसन्न केलं, ते निघून गेले. हा आला, म्हणाले या नमस्कार करा. अहो म्हणाले उभे राहा, आज काय केलं तुम्ही? काही नाही केलं. म्हणाले काय झालं? तुम्ही म्हणाले त्या उकिरड्यावर गेलो. हो म्हणाले गेलो होतो. नमस्कार केला होता? हो केला होता. काय झालं? मला माहित नाही, मी नमस्कार केला आणि आपल्याकडे दर्शनाला निघालो. ठीक आहे म्हणाले, आता एक करा की तुमच्या अंतःकरणामध्ये इतका भगवत भाव उत्पन्न झाला आहे आणि तो भगवत भाव सर्वांच्या ठिकाणी व्यापक बनलाय की तुम्ही ज्याला खरंच भगवत रूप आहे असं समजून नमस्कार करता, तुमच्या दृष्टीने ते पूर्णपणे भगवत रूप आहे असं तुमच्या चित्तात साकार होत आहे. त्यामुळे तुम्ही ब्रह्मभावाला आलेले आहात, ते सुद्धा व्यापक. आपण ज्या विराट रूपाचं दर्शन आणि त्याची उत्पत्तीपासून आपण आलो ना, ते जे भगवंताचं प्रकट चराचरांचं विराट रूप आहे, त्या विराट रूपाशी तुम्ही एकरूप झालात म्हणाले. आता म्हणाले तुमचा ज्या क्षणी देहाच्या विषयीचा मोह आहे, तो मोह ज्या क्षणी सुटेल त्या क्षणी म्हणाले तुम्ही आपला देह विसर्जित करा. ठीक आहे म्हणाले, आपली आज्ञाप्रमाणे. त्यांनी नाथांना नमस्कार केला, तिथेच आपला देह सोडला. अरे काय त्याच्यात काय आसक्ती कशाची आहे? कोणतीच आसक्ती त्यांच्या अंतःकरणात नाहीये. नाथ थक्क झाले, त्याच्यापेक्षा पैठण थक्क झालं. आणि हे सगळे उलटे पलटी मंडळी आहेत. त्यांनी सांगितलं नाथांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि ब्राह्मण वधाचं पाप आता नाथांना भोगावं लागणार आहे. मोठी सभा भरली. त्या मोठ्या सभेमध्ये नाथांना बोलावलं. तिथलं धर्ममंडळ बसलं. धर्ममंडळाने निर्णय केला की मृत्यूला शासन मृत्यूदंड आहे, नाथांनाही मृत्यूदंड झाला पाहिजे. नाथ म्हणाले सर्वात श्रेष्ठ वेद आहेत आणि वेदांची आज्ञा जी सांगते तो धर्म त्याच्यासारखाच श्रेष्ठ आहे. त्यामुळे जी धर्माची आज्ञा आहे ती मला शिरसावंदी आहे. आता हे सगळे बुचकळ्यात पडले. म्हणाले आज हजारो लोक जमलेत नाथांच्या करता, इथे आपकी अदालत सुरू झाली आहे. तर म्हणाले कसं काय व्हायचं? नाथांना जर खरंच शिक्षा झाली तर चालणार नाही.
नाथांना जर शिक्षा झाली तर सगळ्या भारतामध्ये एक डोंब उसळेल, होणारच नाही म्हणाले हे शक्य. आता त्यांनीच पर्याय काढला. ते म्हणाले, नाथांना तुम्हाला एक पर्याय देतो. तुम्ही जे त्याला शिकवलत ना की सर्वांच्या ठिकाणी परमेश्वर आहे, हा म्हणाले पाषाणाचा नंदी आहे, या नंदीत परमेश्वर आहे का? आहे म्हणाले. का नाही आहे? ठीक आहे, मग ह्या नंदीला एक गवताचा घास खाऊ घाला. ठीक आहे म्हणाले. त्याप्रमाणे गवताचा भारा आणला त्यांनी. नाथांनी त्याचा एक कवळ काढून घेतला, त्या नंदीच्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांनी त्याला तो गवताचा कवळ खायला दिला. तो दगडाचा पाषाणाचा नंदी ते गवत खाऊ लागला. आता 10,000 लोकांच्या समोर, हजारो लोकांच्या समोर हा चमत्कार घडला. ते सगळ्यांनी सांगितलं, नाही नाही, नाथांनी जी शिक्षा दिली आहे ती बिलकुल रद्द झाली पाहिजे. कारण जे तत्व नाथांनी सांगितलं ते तत्व तसंच पूर्णपणे 100% अगदी 100% सत्य करून दाखवलेलं आहे. त्यामुळे नाथांना शिक्षा नाही असं म्हटल्यावर मग लोकांनी अगदी जय जयकार करायला सुरुवात केली. त्याबरोबर लोक येऊन नाथ म्हणाले, थांबा. नाथांनी सगळ्यांना थांबवलं. त्यांनी नंदीला सांगितलं, नंदी इथून निघायचं आणि या गोदावरीमध्ये प्रवेश करायचा. आता तू इथं राहायचं नाहीस. तो म्हणाला, काय झालं महाराज? नाही म्हणाले, तू इथं गवत खाल्लंस, आता म्हणाले तू नवसाला पावणारा नंदी आहेस, जागृत देवस्थान आहे म्हणून म्हणाले तुला नवस करकरून इथे लोक हैराण करतील, तू आता इथे राहू नकोस. आणि म्हणाले तू त्या गोदावरीचा आश्रय कर. आजही त्या गोदावरीमध्ये जेव्हा पाणी कमी होतं त्यावेळी त्या नंदीचं दर्शन घडतं. आजही नंदी असणारच ना, पाषाण काही इतक्या 300-400 वर्षामध्ये नष्ट होणार नाही. त्यामुळे त्यांनी इथे सांगितलंय, कुठल्याही जीवाकडे पाहाल तर तो जीव मीच आहे ही धारणा जर ठेवली तर म्हणाले आमच्या अंतःकरणामध्ये त्या प्राण्यांच्या विषयी जे ममत्व, जी दया, जो करुणा भाव निर्माण होईल, तो करुणा भाव आमच्या अहंकाराची आत्यंतिक निवृत्ती करेल. आमची अहंकाराची पुटं गळून पडतील, आमची ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती नष्ट होतील. म्हणून उद्धवा लक्षात ठेव की ह्या भागवत धर्माचा हा जो एक तत्वाचा भाग आहे, हे जे भागवत धर्माचं सूत्र आहे त्याचं अवलोकन कर. जोपर्यंत सर्व प्राण्यांच्या ठिकाणी ममत्व तुझ्यामध्ये उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपलं मन, आपली वाणी आणि आपलं शरीर सर्व कर्मांनी झिजवत राहा. कारण सर्व प्राण्यांच्या ठिकाणी तो भाव निर्माण झाला पाहिजे. ज्यांनी ह्या भागवत धर्माचा पुनरुद्धार केला त्या ज्ञानेश्वर महाराजांनी कुठल्याही प्राण्याला त्रास होऊ नये म्हणून ना त्यांचा पाय कधी जमिनीला टेकला ना कधी त्यांना श्वास घ्यावा लागला. कुंडलिनी योगानी श्रेष्ठ असे झालेले ते योगेश्वर आहेत, त्यांना यातलं काहीच लागत नव्हतं. त्यांचं पाऊल जर कुठे पडलं तर चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. जर स्पर्शच केला कुणाच्या घराला, कुणाच्या दाराला, कुठे जमिनीला, कारण योगाने जमिनीला स्पर्श नाही, कारण जमिनीवरचे असणारे जीवजंतू मरू नयेत. नाकाने श्वास नाही, कारण त्याची आवश्यकताच नाही. देह चालवण्याकरता ना कुंभक पाहिजे, ना पूरक पाहिजे, ना रेचक पाहिजे, ना बहिक कुंभकात राहावं लागतं ना अंत कुंभकात राहावं लागतं. काय आहे देहामध्ये? काही नाही, नुसता वायू आहे आतमध्ये, दुसरं काही नाही आहे. ही वरती चैतन्यावर घातलेली देह नावाची खोळ आहे. भागवत धर्म म्हणतो किती उन्नती, किती प्रगती, किती ब्रह्मभाव. तुकाराम महाराज म्हणतात तसं, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. कीर्तनामध्ये आम्हाला ब्रह्मभाव प्राप्त होतो. ही काया ब्रह्मरूपच आहे भागवत धर्म सांगतो. आणि म्हणून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. अवे आमचं पांचभौतिक शरीर जाईल का वैकुंठाला? तुकाराम महाराजांचा देह काय? ब्रह्म आहे, साक्षात चैतन्य आहे, केवळ ब्रह्म चैतन्य आहे. आणि त्यामुळे चैतन्य चैतन्याशी मिसळू शकलं. भागवत धर्माने सांगितलंय, अरे हा धर्म साधा नाही, हा धर्म सोपा नाही, तसाच सगळ्यांकरता यारे यारे अवघे जण, सगळ्यांनी या. कुणालाही या धर्मामध्ये स्थान आहे, कारण नाम आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. मुखात नाम आहे, त्याच्या हातामध्ये मोक्ष आहे. आणि म्हणून ते उद्धवाला सांगतात, हे बघ सर्व ठिकाणी ईश्वर दृष्टी कर, आणि ज्याची सर्व ठिकाणी ईश्वर भाव होईल ना, थोड्या दिवसातच त्याला ईश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान होईल.
सर्व दूर त्याला ब्रह्मरूप दिसायला लागेल. जळी स्थळी काष्ठी पाषाणी ईश्वर भरू नये असा त्याला अनुभूतीचा साक्षात्काराचा मार्ग नव्हे प्रत्यक्ष स्थिती उपलब्ध होईल. तू त्या स्थितीला जाऊन पोचेल. आणि काय सांगू म्हणाले उद्धवा, तू मला पुष्कळ प्रश्न विचारलेस आतापर्यंत, त्या सर्व प्रश्नांची म्हणाले मी तुला उत्तर दिली. तुझा माझा संवाद म्हणाले इतका सुंदर आहे, इतका पवित्र आहे. तुझे सगळे प्रश्न सुद्धा इतके मार्मिक आहेत. तू स्वतः ज्ञानी आहेस. म्हणाले अशा प्रकाराने तुला मी आता समारोपाने सांगतो की म्हणाले शरीराने सत्य आणि असत्य या दोन गोष्टींचा किंवा असत्य आणि नाशवंत या दोन गोष्टीचा शरीराने विचार करशील तर असत्य आहे ते सत्यात परिवर्तित कर, नाशवंत आहे ते अमृत स्वरूपामध्ये परिवर्तित कर. हीच परमेश्वराला प्राप्त करण्याची स्थिती आहे. जे जे असत्य दिसतं आहे या जगामध्ये, असं वाटतं की हा देह राहणार नाहीये, ह्याच्या मागचं सत्य काय आहे? जे नजरेला असत्य आहे त्यातल्या सत्याला शोध आणि त्यातल्या सत्याला पहा. जे जे नाशवंत आहे त्यातल्याच अमृत तत्वाला पहा. म्हणजे दिसणारा जो देह आणि त्याच्यात असणारं जे चैतन्य ह्याचं मूळ स्वरूप तुला समजेल. आता म्हणाले त्या ब्रह्मविद्येचं मी सगळं स्वरूप तुला समजावून सांगितलं, सर्व रहस्य सांगितलंय. हे रहस्य देवतांना सुद्धा कळणार नाही, इतकं अवघड आहे. पण तुझ्या पुढे म्हणाले हा संवाद तुझ्या बरोबर, तू जो माझ्या बरोबर केलेला संवाद आहे किंवा तुझ्या बरोबर तुझे काही ज्ञानाच्या शंका मला विचारल्यास त्याची मी उत्तरं दिलेली आहेत. ते म्हणाले जो पुन्हा पुन्हा वाचेल, पुन्हा पुन्हा ऐकेल, तो म्हणाले त्याचं मर्म जाणेल आणि त्याच्याच बरोबर त्याच्या अंतःकरणातले सर्व संशय नष्ट होऊन जातील. तुझ्या प्रश्नांची मी चांगल्या प्रकाराने उत्तरं दिली आहेत. जो ह्या प्रश्नोत्तरांचा विचारपूर्वक विचार करील तो वेदांचं परमरहस्य असलेल्या त्या परब्रह्माला प्राप्त करून घेईल असं मी तुला सांगतो. आणि मग त्यांनी उद्धवाला पुष्कळ ह्या धर्माच्या विषयी त्याचा जो काही सन्मान आहे तो सन्मान त्याच्या पुढे मांडला आणि महिमा गायला या भागवत धर्माचा. आणि ते म्हणाले आता उद्धवा, आता आपला संवाद पुरे. आता म्हणाले तू माझ्या आज्ञेने बद्रिकाश्रमामध्ये जा. माझ्या चरणकमलांचं तीर्थ असलेली जी अलकनंद आहे तिच्यामध्ये तू रोज स्नान करशील आणि अलकनंदेचं जल जर रोजच प्राशन करशील तू पवित्र होऊन जाशील. अलकनंदेच्या दर्शनाने तुझी सगळी पाप नष्ट होशील. उद्धवा तिथे गेल्यानंतर अंगावरती वल्कलनेस, वनातली कंदमुळं खा, कशाचीही अपेक्षा करू नको, आत्मानंदात राहा. सगळी द्वंद्व अंतःकरणातून काढून टाक. सदाचरणाने इंद्रिय आपल्या ताब्यात ठेव. चित्त शांत आणि बुद्धी स्थिर ठेव आणि माझ्या स्वरूपाच्या ज्ञानामध्ये, तुला सर्व ज्ञान आहे त्याच्यामध्ये डुंबत राहा, त्याचा अनुभव घेत राहा. आता उद्धव म्हणतो की खरं म्हणजे भगवंता तुला सोडून जाणं अशक्य आहे. तुला सोडून जावं असं मला वाटत नाही. मी अत्यंत व्याकुळ झालंय तुझ्यापासून दूर जायचं, पण ती तुझी आज्ञा आहे ती मी मोडणार नाही. जड अंतःकरणाने आता तुला सोडून मला जावं लागेल. त्यांनी भगवंताच्या चरण पादुका मागितल्या. म्हणाले भगवंता तुझ्या चरण पादुका मला दे, तुझ्या पायातले तुझे जोडे दे. त्यांनी ते आपल्या मस्तकावर धारण केले आणि म्हणाले हे मस्तकावर घेऊन मी आता बद्रीनारायणाला जाईन. त्याप्रमाणे उद्धव भगवंताशी बोलून बद्रिकाश्रमाला निघून गेला. भगवंत म्हणतात की श्रीकृष्णाने स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये मोठे मोठे अपशकुन होत आहेत हे पाहिलं आणि सुधर्मा सभेमध्ये आता एक विषय संपला. आई वडील, बाकीचा सगळा व्यवहार, राज्य या सगळ्यांची व्यवस्था लागलेली आहे. उद्धवासारखा ज्ञानी त्याला सुद्धा ज्ञानाचा उपदेश करून आपली भूमिका सांगून झाली. आता प्रत्यक्ष कार्यवाही भगवंताला सुरू करायची आहे. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय
भगवान की जय. भगवंतानी पाहिलं की तीनही लोकांमध्ये अंतरिक्षामध्ये मोठे मोठे अपशकुन होत आहेत, उत्पात होत आहेत. सुधर्मा सभेमध्ये आलेल्या यादवांना सांगितलं, हे श्रेष्ठ यादवांनो, द्वारकेमध्ये हे सगळे मोठे मोठे उत्पात व्हायला लागलेले आहेत, हे जणू यमाचे ध्वज आहेत. आता आपण इथे एक मुहूर्तभर सुद्धा थांबता कामा नये. स्त्रिया, मुलं, वृद्ध या सगळ्यांना घ्या. शंखोद्धार तीर्थ किंवा प्रभास तीर्थ, जिथे सरस्वती नदी पश्चिमेकडे वाहते त्या प्रभास क्षेत्रावर आपण जाऊया. स्नान करू, पवित्र होऊ, एकाग्र मनाने अभिषेक करू आणि त्या ठिकाणी पुण्यावाचन करून गायी, भूमी, सोनं आपल्याजवळ जे जे आहे त्या सगळ्याचं दान करू. घोडे, रथ आदी सर्व गोष्टींचं, आपली निवासस्थानं जे जे आपल्याला दान करणं शक्य आहे त्या त्या सगळ्याचं दान करू. म्हणाले, हा विधी जो आहे प्रभास क्षेत्रावरचा, तो अमंगलाचा नाश करणारा आहे, परम मंगल बनवणारा आहे. देवता, ब्राह्मण आणि गायींची पूजा मनुष्याला परम लाभदायक आहे. म्हणून त्या तीर्थक्षेत्रावरती या तिघांचा आपण सन्मान करू. म्हणाले, दैवानी बुद्धी ज्यांची भ्रष्ट झालेली आहे असे जे यादव आहेत, सगळेच यादव त्या ठिकाणी ह्या सगळ्याचा लाभ घेतील असं नाही, परंतु भक्तीने ही सगळी मंगल कृत्य करा. ही सगळी कृत्य करून सुद्धा त्यांचा काल समीप आलेला आहे. त्या यादवांची बुद्धी तिथे भ्रष्ट झाली आहे. वर्णन असं केलंय की त्यांनी मैरेक नावाची मदिरा पुष्कळ प्राशन केली, प्रमाणाच्या बाहेर प्राशन केली. आधीच भ्रमिष्ट झालेले त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. मदिरेच्या सेवनामुळे त्यांना कशाचं भान राहिलं नाही. एकमेकांशी लढायला लागले, झगडायला लागले. श्रीकृष्ण, वास्तविक पाहता श्रीकृष्णाच्या मायेनीच खरे ते भ्रमिष्ट झालेले आहेत. म्हणाले, मदिरा हे त्याचं फक्त निमित्त आहे असं समजा. म्हणाले, रागाच्या भरात विवेकहीन होऊन एकमेकांना मिळेल त्या शस्त्रांनी मारतायत. बाले, गदा, तोमर, धनुष्य, तलवारी. पुढे म्हणाले, हे करून समाधान झालं नाही. आता उन्मत्त झाले आहेत. जे दिसेल, जे शस्त्र हाताला येईल त्या सगळ्यांना घेतायत आणि त्याच्या सहित मारतायत. अगदी बैल, रेडे, उंट, घोडे काही सोडलं नाही. म्हणाले, एकमेकांना बाणांनी घायाळ केलं. जंगली हत्ती एकमेकांच्या वरती सोडले. एवढं करून सगळं संपल्यानंतर शेवटी जेव्हा बाण संपले, धनुष्य मोडली, शस्त्रास्त्र संपली, समुद्राच्या किनाऱ्यावरती गेले आणि तिथे उगवलेलं जे लवाळं आहे तर ते उगवलेलं ते लवाळं त्यांनी काढून घेतलं आणि एकमेकांच्या अंगावरती ते मारू लागले. आता ते ऋषींच्या शापामुळे असलेल्या त्या लोखंडातून बनलेलं त्या लवाळ्यांचं सगळं वाढलेलं गवत होतं, ते लोखंडासारखं टणक होतं आणि त्यामुळे एखाद्या कांबीनी मारावं असे आघात एकमेकांच्या वरती त्या मुसळाच्या चूर्णापासून झालेल्या लवाळ्यांनी करायला सुरुवात केली. त्या लवाळ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचा संहार झाला आणि जेव्हा त्यांनी बलरामावरती हात उगारला, ह्या सगळ्या यादवांनी बलरामांना ओढलं. यामध्ये बलराम दुःखी झाले, तिथून निघाले, बाजूला गेले. बलरामांनी समुद्र किनाऱ्यावरती बसून एकाग्र चित्त केलं, परमात्म्याचं चिंतन केलं आणि वर्णन असं आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडून आपला देह सोडला. देह तिथेच टाकला, पण बलरामांनी आपला देह टाकला. जय रघुनंदन जय सिया राम, जानकी वल्लभ सीताराम. जय रघुनंदन जय सिया राम, जानकी वल्लभ सीताराम. जय यदुनंदन जय घनश्याम, रुक्मिणी वल्लभ राधेश्याम. जय यदुनंदन जय घनश्याम, रुक्मिणी वल्लभ राधेश्याम. रुक्मिणी वल्लभ राधेश्याम, रुक्मिणी वल्लभ राधेश्याम. गोपाल कृष्ण भगवान की जय. बलराम स्वरूपामध्ये विलीन झालेले पाहिले. भगवंत गंभीर झाले. भगवंत सुद्धा एका पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसले, शांत बसले, गप्प बसले. त्यांनी आपल्या तेजाने झळकणारं असं स्वतःचं चतुर्भुज रूप धारण केलं.
म्हणाले धूर नसलेल्या अग्नीसारखी त्यांची ती तेजाची जी काही शलाका त्यांच्या देहामधून निघत होत्या त्या सगळ्या सबंध भूमीला पावन करत होत्या, तेजस्वी करत होत्या. त्यांचा मेघाप्रमाणे सावळा रंग आहे. शरीर त्याची कांती तापलेल्या सोन्यासारखी आहे. वक्षस्थळावरती श्रीवत्साचं चिन्ह शोभत आहे. त्यांनी रेशमी पितांबर नेसलेला आहे, शेला धारण केलेला आहे. अत्यंत मंगल असं रूप आहे. मुखावरती मंगल हास्य आहे. काळे कुरळे केस आहेत, शोभून दिसत आहेत त्यांना. कमळाप्रमाणे सुंदर नेत्र आहेत. मकराकृती कुंडल कानामध्ये झगमगत आहेत. कमरेला करदोडा आहे, गळ्यात जानवं आहे, मस्तकावर मुकुट आहे, हातामध्ये कंकण आहेत, बाहूमध्ये बाजूबंद आहेत, वक्षस्थळावर हार आहे, पायामध्ये नुपुरं आहेत, बोटामध्ये अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे. आणि म्हणाले वनमाला आहे. शंखचक्र गदा पद्म आयुध त्यांच्या बाजूनी मूर्तिमंत होऊन उभी राहिलेली आहेत. आपल्या उजव्या मांडीवरती आपलं जे पाऊल आहे तांबड्या कमळासारखं असणारं मोठं नाजूक आणि सुंदर असं त्यांचं पाऊल त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते बसलेले आहेत. आता शुक महामुनी विचारतात परीक्षिताला, राजा परीक्षिता, आता तुझा जाण्याचा काळ समीप आला आहे. लक्ष आहे, ध्यान आहे, भगवंताचं स्मरण आहे, तुझ्या स्थानावरती स्थिर आहेस. हो म्हणाले. मुनीजी मला आपण काहीही विचारा, आता मी माझ्या ह्या देहापासून दूर झालेलो आहे. आज 7वा दिवस आहे. केव्हा ना केव्हा तरी हे घडणार आहे हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे केव्हाही येऊन त्या तक्षकांनी मला दंश केला तरी त्याचा मला कोणताच त्रास होणार नाही. आज 7 दिवस म्हणाले भगवंताच्या मुरलीचे स्वर माझ्या कानात आहे, भगवंताचं रूप माझ्या डोळ्यात आहे, कथा माझ्या स्मरणात आहे. आणि त्यामुळे म्हणाले मला बाकी कशाचं भान नाही आहे. आणि आता तर तुम्ही भगवंताच्या गमनाचा प्रसंग मला सांगता आहात. मलाही गमन करायचं आहे. भगवंतानी सुद्धा पृथ्वीला सातत्याने धरून ठेवलं नाही तर माझ्यासारखा सामान्य कोण. भगवंताच्या लीलेनी मलाही निघून जायचं आहे. म्हणाले आपण बिलकुल चिंता करू नका, माझं अंतःकरण अत्यंत प्रसन्न आहे. तक्षक कोणत्याही रूपामध्ये येऊ, तक्षकाने मला कसाही दंश करो, तो दंश मला जाणवणारच नाही, कारण मी ह्या देहभावावरच नाही आहे. मी भगवंताशी एकरूप झालोय. फक्त एक इच्छा आहे म्हणाले, त्याही क्षणी माझ्या डोळ्यासमोर काय असावं. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, फिर प्राण तन से निकले, फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी पट हो, मेरा सावला निकट हो, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. ये नेक की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आखिर तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, आखिर तुम्हारी मर्जी, आखिर तुम्हारी मर्जी, आखिर तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले, जब
जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. म्हणाले शुक महामुनीजी, आपण खरंच माझ्यापुरती खात्री बाळगा की माझ्या अंतःकरणामध्ये दुसरं काही नाही, माझ्या अंतःकरणामध्ये एका भगवंताशिवाय काही नाही. ते म्हणाले ठीक आहे, त्यांचा मृत्यू वेगळा विचारात घेण्याचं कारण नाही. ह्या ठिकाणी आपण सर्व काही त्यांचं स्मरण केलंय. तक्षक यथाकाल येईल, त्यांना दंश करील, पण राजा परीक्षितांना त्यांचा काही फरक पडत नाही. राजा परीक्षित त्यांच्या मार्गाने निघून जातात. आपण पहिल्या दिवशी म्हटलं त्याप्रमाणे की भागवत आम्हाला जगावं कसं, भगवंतावर प्रेम कसं करावं, भक्ती कशी करावी हे शिकवतं, पण मरावं कसं हे शिकवतं. की माणसाचा मृत्यू कसा असावा, माणसाचा मृत्यू हा सोहळाच व्हावा, माणसाचा मृत्यू हा उत्सवच व्हावा. कारण मृत्यू हाही निसर्ग आहे, जन्म हाही निसर्ग आहे, त्यामुळे तो नैसर्गिकच व्हावा आणि अत्यंत उत्तमच व्हावा. जसं जीवन प्राप्त आहे म्हणून आनंद आहे, तसं मृत्यू जवळ येतो आहे म्हणून आनंद आहे. अत्येती मृत्यूला ओलांडून श्रेष्ठ पुरुष निघून जातात. त्यांना मृत्यू स्पर्शत नाही. मृत्यू म्हणजे नाश, ते मृत्यूला स्पर्शत नाहीत, मृत्यू त्यांना स्पर्शत नाही. ते अमृतत्वाबरोबर निघून जातात, भगवंताबरोबर निघून जातात. म्हणाले भगवंत असे सुंदर रूपामध्ये बसलेले आहेत. जरा नावाचा एक व्याध आहे, त्याला त्या शापित मुसळाचा तुकडा मिळालाय आणि तो त्यांनी आपल्या बाणाला चांगला धारदार आहे म्हणून लक्षाचा वेध घ्यायला बरा म्हणून त्यांनी जोडलेला आहे. लांबून पाहिलं त्याला असं वाटलं हरणाचं मुख आहे की काय, हरण शावक आहे की काय. असा सुंदर भगवंताचा तो गोंडस असा देखणा मोठा मुलायम असलेला आणि कमलासारखा गुलाबी तांबूस वर्णाचा त्यांचं पदकमल हे त्याला त्याच्या सावजासारखं वाटलं आणि त्यांनी त्या बाणाने त्याचा वेध घेतला. आणि आता आपलं जे सावज आहे ते नक्की आपल्याला प्राप्त आहे, जाऊन आता ते आपण मिळवावं म्हणून जवळ आला. जवळ येऊन पाहतो तो चतुर्भुज भगवान बसलेले आहेत आणि त्याला आपल्या अपराधाची जाणीव झाली. अरे म्हणाले मी काय केलं की ज्यांनी असुरांचा नाश केला त्यांच्या चरणावरती आपण हे कसला आघात करून बसलो. त्यांनी पाय टेकवले भगवंतानी त्या ठिकाणी आणि त्यांनी त्या पायांकडे बघितलं. तो म्हणाला भगवंता हे असं कसं. नाही नाही म्हणाले, तू माझ्या चरणांना नमस्कार करणार आहेस कर, माझे पाऊल इथंच आहे. त्या ठिकाणी तो म्हणाला हे मधुसूदना, मी हे कृत्य अजाणतेपणाने केलं, मी पापी आहे. उत्तम कीर्ती आणि पुण्यशाली भगवान आपल्याला जी मला शिक्षा द्यायची आहे ती द्या. ते म्हणाले नाही, तू केलं आहेस ते योग्य केलं आहेस. म्हणाले तू जे केलं आहेस ते माझ्या उपयोगाचं केलेलं आहे. म्हणाले आपण मला तात्काळ मारून टाका, हे माझं भलतंच धाडस आहे, हे माझ्याकडनं घडलेलं कृत्य अक्षम्य आहे. भगवंताच्या योगमायेचा विलास ब्रह्मदेव त्यांचे पुत्र रुद्र आधी सगळे पाहत होते. भगवंत म्हणाले अरे भिवू नकोस, उठ, तुला माझ्या चरणकमलांचं दर्शन घ्यायचंय घे. त्यांनी त्याला मनसोक्त दर्शन घेऊ दिलं. म्हणाले उठा आणि म्हणाले मोठ्या मोठ्या पुण्यवंतांना जो लोक प्राप्त होतो त्या स्वर्गामध्ये जाऊन माझ्या आज्ञेने तू निवास कर. आपल्या इच्छेनी शरीर धारण करणाऱ्या भगवंतानी व्याधाला असं म्हटलं. त्यांनी भगवंताला 3 प्रदक्षिणा घातल्या, त्यांच्या चरणांना नमस्कार केला. विमानात बसून तो स्वर्गात निघून गेला. भगवान श्रीकृष्णांचा सारथी दारुक शोधत होता भगवंत कुठे आहेत. कुठेही पाहतोय त्याला भगवंत दिसत नाहीत. जवळ आला, त्याला त्यांच्या तुळशीच्या मालांचा सुगंध आला. तो म्हणाला भगवंत इथेच कुठेतरी आहे. त्या वाऱ्याच्या वेधाने तो त्यांच्या जवळ आला. दारुकांनी पाहिलं की आपले स्वामी एका पिंपळाच्या झाडाखाली आसनस्थ बसलेले आहेत. तेजस्वी तेजाच्या रूपामध्ये आपण हिरण्यगर्भ बघितलेला, त्या विराटाच्या आधीची जी स्थिती आहे, मूळ प्रकृती, अव्याकृत आणि हिरण्यगर्भ,
जे जे म्हणून भगवत स्वरूपामध्ये प्रकट होतं ते ते त्या हिरण्यगर्भापासून साकार होतं. म्हणून केवळ तेज तत्व आहे. त्या तेज तत्वामध्ये भगवंताची सगळीच्या सगळी जी आयुध आहेत ती आयुध त्या ठिकाणी प्रकट झालेली आहेत. तो पाहतोय त्या दारुकाच्या हृदयामध्ये प्रेमाचा पूर आला. म्हणाले भगवंतानी हे काय रूप धारण केलंय. त्याच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. रथातून त्यांनी खाली उडी मारली. भगवंताच्या चरणांवर लोटांगण घेतलं. दारुक म्हणाला, हे प्रभो, रात्री चंद्र नसल्यावर अंधारात ज्याप्रमाणे काही दिसत नाही त्याप्रमाणे आतापर्यंत मला हे आपले चरण कमल दिसत नव्हते. मी मार्ग शोधत होतो, मला मार्ग सापडत नव्हता. आपल्या देहापासूनच्या गंधाने मला इथपर्यंत आणून सोडलंय. म्हणाले मी अस्वस्थ झालोय, मला दिशा कळत नाही. असं दारुक बोलतो आहे तोपर्यंत त्यांच्या देखतच भगवंताचा गरुड ध्वज असलेला जो रथ आहे तो ध्वज आणि घोड्यांच्या सहित आकाशामध्ये उडून गेला. दारुक आणखीच थक्क झाला. त्याच्या पाठोपाठ भगवंताची दिव्य आयुध आहेत ती सुद्धा निघून गेली. ते सगळं पाहून दारुक म्हणतो, भगवंता हे काय. भगवंतानी सांगितलं, दारुका द्वारकेला जा. तिथल्या बांधवांना यादवांनी एकमेकांचा संहार केला आहे. बलराम दादांनी परमगती प्राप्त करून घेतली आहे आणि मी काय अवस्थेत आहे ते सांग. आता तुम्ही परिवारासहित ह्या द्वारकेत राहू नका. मी सोडलेली जी नगरी आहे ही फार काल समुद्र ठेवणार नाही, तो समुद्रामध्ये बुडवून टाकील. सर्वांनी आपापली संपत्ती मालमत्ता माता पित्यांना घेऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली इंद्रप्रस्थाला निघून जावं. मी सांगितलेल्या भागवत धर्माचा आश्रय घे, ज्ञाननिष्ठ हो, सर्वांच्या बाबतीत निरपेक्ष हो, तसंच माझी ही माया जाणून शांत हो. मी जाणार आहे म्हणून दुःख करू नकोस. दारुकाने भगवंताला प्रदक्षिणा घातली. त्यांच्या चरण कमलावरती आपलं मस्तक टेकवलं. पुन्हा पुन्हा नमस्कार केला आणि तो द्वारकेला निघून गेला. जय गोविंद जय गोपाल केशव माधव दीनदयाल. जय गोविंद जय गोपाल केशव माधव दीनदयाल. जय गोविंद जय गोपाल जय गोविंद जय गोपाल केशव माधव दीनदयाल. सर्वव्यापक अशा श्रीकृष्णांनी आपलं जे विभूती स्वरूप आहे ते स्वरूप जेव्हा प्रकट केलं, ह्या सगळ्या विभूती जेव्हा एक 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 त्यांच्यापासून दूर गेल्या, स्वतःला त्यांनी आता आत्मस्वरूपात स्थिर केलं. स्वतःचा जो विग्रह आहे त्या विग्रहाशी आता त्यांना संलग्न राहायचं नव्हतं. त्यांनी आपले कमल नेत्र बंद करून घेतले. भगवंताचा जो श्री विग्रह आहे, भगवंताचं जे रूप आहे ते आमच्या धारणेकरता, पुढे येणाऱ्या लोकांकरता हे अत्यंत मंगल आहे, परमस्नेहमय आहे, अत्यंत पवित्र आहे. आणि म्हणून भगवंतानी अग्निमया अशी योगधारणा न करता, आपल्या शरीराला न सोडता ते ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणाहून एका क्षणात निघून गेले. आकाशात कळलं नाही कसे गेले. वर्णन केलंय भागवतानी की जशी ढगामधून वीज बाहेर पडते आणि लगेच आकाशात विलीन होते. म्हणाले सर्व देव पाहत आहेत, त्यांना बघायचं आहे. भगवंताचं परमधाम गमन बघण्याकरता बसलेले आहेत, पण म्हणाले कुणीच पाहू शकलं नाही, कुणालाच कळलं नाही. भगवंतानी आपला लीलामय हा श्रीविग्रह देह कसा सोडला आणि ते कोणत्या क्षणी परमधामाला पोचलेत या दोन्हीचंही त्यांना समजलं नाही. कारण तो देहच नाही ना तिथे, पण तो देह गेला कुठे, त्या देहाचं त्या क्षणी त्यांनी काय केलं काही म्हणाले कोणाला कळलं नाही. आणि त्यांनी वर्णन असं केलंय की ब्रह्मदेव शंकर सर्व देव ही भगवंताच्या योगमायेची गती पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांची स्तुती करत ते आपापल्या लोकांना निघून गेले. हा दारुक आहे, भगवंताच्या अशा विरहाने शोक विभल झालेला आहे. द्वारकेला आला. वसुदेव उग्रसेन
यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांचे चरण त्यांनी अश्रूंनी भिजवून टाकले. म्हणाले, त्या यादवांच्या विनाशाचं वृत्त सांगितलं. तो ऐकून लोक दुःखी झाले. त्यानंतर त्यांना ते सगळं ऐकूनच शोक झाला, मूर्छित झाले. भगवान श्रीकृष्णाच्या वियोगाने व्याकुळ झालेले लोक मोठा शोक करत इकडे तिकडे फिरू लागले. देवकी, रोहिणी, वसुदेव आपले दोन्ही पुत्र त्यांनी जी स्वतःची गती प्राप्त करून घेतली ते बेशुद्ध पडले आणि त्यांनी आपले देह सोडून दिले. यादवांच्या पैकी जे पुरुष निघून गेले त्यांच्या पत्नींनी देह प्राप्त झाले तर त्याची ओळख प्राप्त करून घेऊन त्या त्यांच्याबरोबर सहगमन करून निघून गेल्या. बलरामांच्या पत्न्यांनी सुद्धा बलरामांच्या देहाजवळ येऊन त्याही त्यांच्याबरोबर सहगमन करून अग्नीमध्ये समाविष्ट झाल्या. श्रीकृष्णाच्या बलरामांच्या सुना अधिक त्याही आपल्या पतींच्या वियोगामुळे त्यांनीही त्या सती लोकाला म्हणजे भगवंताच्या बरोबर आणि भगवंताच्या पुत्रांच्या बरोबर त्याही सतीपती लोकाला निघून गेल्या. श्रीकृष्णाच्या नसण्याने सैरभैर झालेला अर्जुन आहे. तो अर्जुन भगवंतांनी जी गीतेमध्ये आपल्याला उपदेश केलाय, भगवंतांनी जे तत्वज्ञान आपल्याला गीता रूपाने सांगितलंय त्या उपदेशाचं स्मरण करून अर्जुन शांत राहिला. अर्जुनाने यादव वंशामधले जे लोक असेच आहेत की ज्यांचे देह अजून आहेत त्या सगळ्यांची अंत्यक्रिया ती अंत्यक्रिया विधीपूर्वक करून घेतली. भगवंतांनी सोडलेली जी द्वारका आहे ती द्वारका समुद्रामध्ये त्यांनी निवासस्थान ज्या क्षणी सोडलं त्या क्षणी ती द्वारका समुद्रामध्ये बुडून गेली. असं सांगतात की फक्त भगवंताचं निवासस्थान आहे तेवढंच समुद्राने ठेवलं आणि बाकी सगळं बुडवून टाकलं. आणि अशी धारणा आहे की अजूनही भगवंत द्वारकेमध्ये निवास करून आहेत. सगळ्यांचं पापताप नाहीसं करून त्यांचं मंगल करण्याकरता ते सदैव त्या स्थानावरती आहेत. अशा प्रकारे भगवंतानी हा जो आपला लौकिक लीला अवतार आहे तो त्या ठिकाणी समाप्त केला आहे. राधा कृष्ण जय राधा कृष्ण जय विहारी राधा कृष्ण जय विहारी दशरथ नंदन अवध किशोर यशोमती सुजय मामन तोर दशरथ नंदन अवध किशोर यशोमती सुजय मामन शोर राधा कृष्ण जय विहारी आपल्याकडे साहित्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे जी गोष्ट आमच्या अंतःकरणाला व्यथित करते त्या स्थानावरती कधीच साहित्य संपत नाही, त्या स्थानावरती ग्रंथ कधीच संपत नाही. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर कोणताही ग्रंथ ही ट्रॅजेडी असत नाही, ती नेहमीच सुखांतानी युक्त असते. त्यामुळे घडलेल्या ह्या सर्व घटना आहेत. या घटनांच्या नंतर आता शुक महामुनी राजा परीक्षिताला कलिधर्म सांगतायत. आपण थोडक्यात त्याचा विचार करू. त्यांनी सांगितलं कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन आणि संपत्ती आहे त्याला लोक कुलीन आणि सदाचारी समजतील, त्यालाच लोक सद्गुणी समजतील. आणि म्हणाले धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ती प्रभावी ठरेल. जो बलवान आहे तोच मी सांगेल तो धर्म, तो म्हणेल तोच न्याय, असं कलियुगात घडेल. ब्राह्मणाची ओळख त्याच्या ब्राह्मण्याने होणार नाही, केवळ त्याच्या गळ्यामध्ये जानवं आहे म्हणून हा ब्राह्मण आहे एवढंच म्हणावं लागेल. आता 21व्या शतकाची तर असा महिमा आहे, कमाल आहे की जानवंही भगवंताबरोबर निघून गेलंय असं म्हणावं लागेल. म्हणजे बाह्य वेशावरून त्याचा आश्रम ठरेल. बाह्य वेश तो केव्हाही कसाही बदलत राहील, पैशाशिवाय न्याय मिळणार नाही. बोलण्यातलं चातुर्य हेच पांडित्य होईल. काही बोलला तरी लोकांना तेच खरं वाटेल, कारण चतुर भाषेने वाणी बरी आहे की मग मनुष्यानी काही बोलावं, लोकांनी ते मान्य करावं. गरिबी हे दुर्जनत्वाचं लक्षण असेल, लोकांना हा गरीब आहे म्हणजे हा दुर्जनच आहे. दांभिकपणा हे साधुत्वाचं लक्षण असेल. म्हणाले एकमेकांची पसंती, फार सुंदर वर्णन त्याचं अत्र्यांनी केलेलं आहे. अत्र्यांनी म्हटलं आहे त्यांच्या
तुमचे हा ना नाही बुवा तेथे बायाने सांगते तोमी नव्हेच. त्या तोमी नव्हेच मध्ये त्यांनी जे वर्णन केलंय, म्हणाले हा साधू बसलेला आहे, इकडे हात करतोय. अरे भगवान शंकरा, तू असा कसा बसलास? एवढी हिमालयाची थंडी वाजते का? गारठलायस का तू? बघू बघू काहीतरी करू तुझ्या करता. म्हणाले त्याला तो नमस्कार. इकडे अरे विष्णू, तुम्ही कधी आलात गरुडावरून? तुमचं कसं काय चाललंय? बरं आहे ना? म्हणाले समोर शिष्य बसलेत. शिष्य म्हणतात बघा हो काय अधिकार आहे, इकडे शंकर भेटतात, इकडे गरुडावरती भगवान विष्णू भेटतात, इथे ब्रह्मदेव भेटतात. ब्रह्मदेवांना विचारतात कसं काय चाललाय कारखाना तुमचा? हल्ली आमच्याकडे मंदी आहे, तुमच्याकडे बरं आहे ना? म्हणाले केवढा अधिकार. म्हणाले त्या शिष्य मंडळींना असं वाटतं की हे कसं काय चाललंय. म्हणाले कलियुगात हेच आहे, त्या अध्यात्माचा बाजार होईल. ढोंग्याला लोक महंत समजतील आणि जो साधू पुरुष आहे त्याला सगळे झोडपून काढतील, त्याची निंदा करतील, त्याला वाळीत टाकतील, त्याची उपेक्षा करतील. म्हणाले एकमेकांची पसंती हाच विवाह संस्कार असेल. म्हणाले ते कोणाला विचारणार नाहीत. अहो लग्न आमचं दोघांचं व्हायचंय, लोकांचा काय संबंध, आमचं आम्ही बघून घेऊ. हे म्हणाले कलियुगामध्ये होईल. म्हणाले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र यापैकी जो बलाढ्य असेल तो राजा होईल. म्हणाले हे राजे लुटारूंच्या सारखे लोभी क्रूर असतील आणि सगळी प्रजा त्यांना घाबरून कुठेतरी राहील. म्हणाले त्यांना कधी जंगलात पळून जावं लागेल तर कधी समाजामध्ये त्रास सहन करत राहावं लागेल. या समाजामध्ये म्हणजे कलियुगामध्ये लोकांची अशी वेळ येईल, आज हळूहळू यायला लागली आहे. सगळे आम्हाला स्कायस्क्रेपर्स पाहिजेत पण पोटाला खायला जमीनच नको, कोणी शेती करायला तयार नाही. म्हणाले या लोकांना कुठे जंगलामध्ये असला तर मध नाही तर फळं नाही तर त्यांच्या बिया खाऊन राहायची वेळ येईल, पण त्यांना अन्नधान्य मिळणार नाही, वातावरणाचं संतुलन राहणार नाही. कोरडा दुष्काळ पडेल, कधी ओला दुष्काळ पडेल, कधी कडक थंडी पडेल तर कधी म्हणाले तुफान येईल, कधी उष्णता वाढेल, असे उत्पात होतील. लोकांना तहान, भूक, रोग आणि अनेक प्रकारच्या चिंता यांनी जर्जर व्हावं लागेल. आता सगळ्यात गंभीर आहे ते सांगतायत की ज्याची हळूहळू आपल्याला लक्षणं दिसत आहेत. कलियुगामध्ये माणसाचं जास्तीत जास्त आयुष्य 20 किंवा 30 वर्षाचं होईल. माणूस एवढ्याच वयाचा राहील. म्हणाले कलीच्या दोषामुळे जी प्राण्यांची शरीर आहेत ती अधिक लहान 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 होत जातील, रोगांनी ग्रस्त होत जातील. वर्ण आणि आश्रम सांगणारा हा वेदांचा मार्ग आणि धर्म जवळजवळ नष्टप्राय होईल. धर्म कार्यामध्ये पाखंडी लोक आपलं वर्चस्व राखतील. चारही वर्णांचे लोक शूद्रासारखे होतील. मोठमोठ्या महंतांचे आश्रम आमच्या घरापेक्षा अधिक ऐश्वर्य संपन्न होतील. म्हणाले वैवाहिक संबंध राहतील नाही तर राहणार नाहीत. कलियुगाच्या शेवटी अगदी भगवंताला सुद्धा वीट आला असेल म्हणून त्यांनी ज्या ठिकाणी काही वक्तव्य किंवा जे सांगितलं असेल ते व्यासांनी ग्रथित केलं आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला सांगितलं. ते म्हणजे असं की कलियुगात माणसं गाढवासारखी होती. माणसाचा इतकी मूर्खता मनुष्याच्या ठिकाणी येईल. म्हणाले त्यावेळी मग कलीचा अवतार होईल. त्यावेळी शंभल नावाच्या गावाचा प्रमुख असलेला विष्णुयश नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण ज्याच्या घरी कली भगवान जन्म घेतील आणि म्हणाले भगवान देवदत्त नावाच्या घोड्यावरून स्वार होऊन स्वतः तलवारीने दुष्टांचा नायनाट करतील. म्हणजे त्या वेगवान घोड्यावरून पृथ्वीवर ते सारखा संचार करत राहतील आणि राजे म्हणवणाऱ्या कोट्यावधी डाकूंचा वध करतील, त्यांचा नाश करतील. जेव्हा सर्व लुटारूंचा संहार होईल तेव्हा नगरातील आणि गावातील सर्व दूर असणारी जी माणसं आहेत त्यांची मनं भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उठण्यामुळे अत्यंत पवित्र असा सुगंध त्याचा सर्वदूर पसरेल आणि त्या सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील. आणि असे पवित्र झालेले हे पुरुष, ह्या स्त्रिया, हे सगळे जन यांच्या ठिकाणी यांच्या हृदयामध्ये सत्वमूर्ती असलेल्या भगवंताचं प्राकट्य होईल आणि त्याबरोबर कलीचा अवतार संपेल. म्हणजे कलियुगाचे दोष संपतील आणि सत्ययुग हळूहळू उगवायला लागेल. आपण 2 युगांचा संधिकाल वगैरे विचारात घेतला नाही, पण हा सगळा संधिकालाचा मोठा काळ निघून जाईल आणि मग सत्ययुग येईल.
ज्यावेळी कधी येईल तेही सांगितलंय. चंद्र, सूर्य आणि गुरु एकाच वेळी पुष्य नक्षत्रात जेव्हा येतील तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल. अशा प्रकारे कलियुगाचं पुष्कळ मोठं वर्णन आहे. मार्कंडेयांनी मोठी तपश्चर्या केली. आता शेवटच्या कथेवर आपण आलेलो आहोत. आतापर्यंत भगवंताच्या सर्व लीला मांडून झाल्या. आता ह्या सर्व लीलांच्या नंतर आता मार्कंडेय ऋषी जे आहेत त्यांचं चरित्र मोठं आहे, पण आपल्याला जरा वेळ लागेल म्हणून आपण ते सोडून देऊ. एक श्रेष्ठ असा भृगु वंशामधला आणि मृकुंड ऋषींचा तो पुत्र आहे. खूप मोठी तपश्चर्या केली आहे. सगळे भृगुवंशी हे पुष्कळ तपस्येनी पावन झालेले आहेत, पुनीत झालेले आहेत. त्या ठिकाणी जेव्हा मार्कंडेय ऋषींची तपस्या संपन्न झाली त्यावेळी भगवंत एकटे नाही प्रकट झाले, नर नारायण रूपात प्रकट झाले. त्यांनी त्यांना दर्शन दिलं आणि नरासह आलेल्या भगवानांनी नारायणांनी मार्कंडेयांना विचारलं, आपल्याला काय पाहिजे? तुला जे इच्छित असेल तो वर तू मला मागून घे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, आपण स्वतः दर्शन दिलं, या वरापेक्षा आणखीन कोणता श्रेष्ठ वर असू शकतो? मला भगवंत म्हणाले, अरे काहीतरी माग. म्हणाले, एकच मला आपल्याला विचारावं असं वाटतं की म्हणाले, जिला मोहित होऊन सगळे लोक लोकपाल अद्वितीय वस्तू असलेल्या ब्रह्मामध्ये अनेक प्रकारचे भेद बघतात. वास्तविक प्रत्येकाला माहिती आहे एकच परब्रह्म आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पण वक्ता इतकी पोपटकंची करतो, इतकं बडबड करतो, तरी त्याच्या अंतःकरणातला बारका बारका भेद जात नाही. म्हटलं इथे ही गोळी खाऊ का ती साखर खाऊ? काहीतरी खा ना बाबा, बोलता आलं म्हणजे झालं नाही. सामान्य सामान्य वस्तूमधून माणसाचा भेद सुटत नाही. मनुष्य म्हणाले, ब्रह्माच्या ठिकाणी भेद पाहत राहतो आणि भेदभावाने वागतो. मला माहिती आहे ही माया आहे. ही माया कशाची आहे? साखर नको लवंग पाहिजे. माया कशाची आहे? चवीची आहे. ती चव कोणी उत्पन्न केली? मायेने. बुद्धी कोणी उत्पन्न केली? मायेने. मन कोणी उत्पन्न केलं? मायेने. मनुष्य ह्या आपल्या चवीनी चालतो. मनुष्य आपल्या प्रवृत्तीनी व्यवहार करतो. या प्रवृत्ती कशानी बदलतात? मायेनी. त्यांनी सांगितलं, भगवंता तुझ्या लीला पुष्कळ कळल्या, तुझं दर्शन आत्ता झालं, तुझ्या मायेचं नाही झालं. तुझी माया मला दाखव. भगवंत हसले, म्हणाले, ठीक आहे, प्रत्येकाची आवड आहे. म्हणाले, नाना रत्ना वसुंधरा, लोक काही मागतात काही मागतात, तुम्हाला माया मागितलीस. म्हणाले, ठीक आहे. बद्रिकावनाकडे आपल्या आश्रमाकडे निघून गेले. मार्कंडेय मुनी आपल्या आश्रमात राहिले. आपल्याला मायेचं केव्हा दर्शन होईल याची वाट पाहत बसले. ह्याच एका गोष्टीचं ते चिंतन करत होते. एके दिवशी म्हणाले, संध्याकाळच्या वेळी पुष्पभद्रा नावाच्या तीरावरती मार्कंडेय मुनी भगवंताची उपासना करत बसले. अचानक तुफान आलं. जोरात वारा वाहू लागला. असा भयंकर आवाज त्या वाऱ्याचा होत होता. त्याच्या मागोमाग अकराळ विक्राळ ढग आले. आकाशामध्ये विजा चमकायला लागल्या. रथांच्या धुऱ्या एवढे पावसांचे मोठमोठे थेंब पडायला लागले. त्यावेळी मार्कंडेयांना असं दिसायला लागलं की चारी बाजूनी समुद्र पृथ्वीला गिळून टाकतोय. वाऱ्याच्या वेगाने समुद्रामध्ये प्रचंड लाटा उसळत आहेत. मोठे मोठे भोवरे उत्पन्न होत आहेत. त्या आवाजाने कानाला कांठाळ्या बसतायत. ठिकठिकाणी पाणी उसळ्या मारतायत. त्यावेळी आत बाहेर सगळं त्याला पाणी दिसायला लागलं. त्या पाण्यामध्ये स्वर्ग सुद्धा बुडतोय असं पाहिलं. त्याच्यावरून प्रचंड वारा वाहतोय, विजा चमकतायत. त्यामुळे सगळं जग संत्रस्त झालंय आणि त्या प्रलयामध्ये सगळी पृथ्वी बुडून गेली आहे. चारही प्रकारचे प्राणी अत्यंत व्याकुळ झालेत. ते सगळे भयभीत झालेत. तोही घाबरला. त्याच्या समोर या प्रलयंकारी या समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या उसळत आहेत. तुफान वेगाने पाणी आहे. हे सगळं बुडलेलं पाहताना त्याला कळतं की सगळ्या दिशा पण ह्या पाण्यामध्ये बुडल्या आहेत आणि आता त्याला कळतं की मी पण ह्या भोवऱ्यात सापडलोय. ते ऋषी म्हणतात, ह्या लाटांचे तडाखे बसतायत. पाण्यामधले प्राणी कधी येऊन लचका तोडतायत, कधी आपल्याला भेडसावतायत. ही सगळी जी स्थिती आहे त्यांनी तो कधी शोकग्रस्त व्हायचा, कधी मोहग्रस्त व्हायचा, कधी दुःख व्हायचं, कधी भय उत्पन्न व्हायचं, कधी असं वाटायचं की अरे आता मला मृत्यूच येतोय, तर कधी निरनिराळ्या प्रकारचे रोगच आपल्याला झालेत, अशी भावना त्याच्या अंतःकरणात निर्माण व्हायला लागली.
म्हणाले भगवंताच्या मायेमध्ये गुरफटून त्या प्रलय काळच्या समुद्रामध्ये भटकताना त्याला असं वाटलं शेकडो हजारो कोट्यावधी वर्ष गेली आहेत, किती काळ आपण हे असंच फिरतोय. असा मार्कंडेय भटकतोय आणि त्याला असं दिसलं की त्या एक पृथ्वीचा उंचवटा दिसला त्या समुद्राच्या जवळ आणि त्या उंचवट्यावरती एक लहानसं वडाचं झाड आहे आणि त्या झाडाला सुंदर पानं आहेत, फुलं आहेत, कोळे कोळे त्याला आलेले जे अंकुर आहेत त्याच्यामुळे ते गुलाबी गुलाबी अंकुरांनी युक्त असणारं आणि त्या छान छान फळांनी युक्त असणारं ते वडाचं झाड त्याला मोठं मनोहारी वाटलं. त्या वडाच्या झाडाची ईशान्य दिशेला एक फांदी आहे आणि त्या फांदीवरती त्यांनी पाहिलं की द्रोणाच्या आकाराचा एक वडाच्याच पानांचा जो आकार निर्माण झालाय, तो जो द्रोण निर्माण झाला आहे त्या द्रोणामध्ये म्हणाले एक बालक झोपलेला आहे. त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या तेजानी अंधकार, सगळं अंधकाराने व्यापलेलं आहे ना, कारण तो त्या कोट्यावधी वर्ष त्याला वाटतंय मी त्याच्यातच आहे. तो अंधकार नाहीसा झाला. ते बालक पाचूच्या खड्याचा जसा रंग असावा तसा म्हणाले असा निळसर तेजस्वी रंग, त्याचं मुखकमल अतिशय सुंदर आहे, मान सुंदर आहे आणि म्हणाले त्याचे कुरळे केस सुंदर आहेत आणि त्याचं सगळंच त्याच्या ठिकाणचं वर्णन खूप केलं आहे. आणि ते म्हणाले ते बालक आपली सुंदर सुंदर जी बोटं आहेत ती दोन्ही आपल्या पायाला पकडतोय आणि ते एक पाऊल घेऊन ते पाऊल आपल्या तोंडामध्ये त्यांनी घातलंय. हे पाहून मार्कंडेय आश्चर्यचकित झाले. त्यांना पाहिलं आणि मुनींचा थकवा नाहीसा झाला. आनंदाने त्यांचं हृदय कमल, नेत्र कमल प्रफुल्लित झाले, त्यांचं शरीर पुलकित झालं. त्या बालकाचं भाव पाहून कोण आहे हे बालक म्हणून निरनिराळ्या शंका त्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाल्या. त्यालाच विचारावं की बाबा तू कोण आहेस म्हणून ते त्या बालकाच्या पुढे सरसावले. त्यांनी हात त्या बालकाच्या पुढे आणला, त्याला त्या द्रोणामधून आपल्या जवळ घ्यावा म्हणून. तितक्या त्या बालकाचा जो श्वासोच्छ्वास आहे त्या श्वासाबरोबर त्या बालकाच्या पोटात शिरले आणि एखादा डास आत जावा तसे त्याच्या शरीरात गेले. जशी त्यांनी प्रलयाच्या अगोदर सृष्टी पाहिलेली होती, हे पृथ्वीतल पाहिलं होतं, तशी संपूर्णपणे त्या बालकाच्या आता आतमध्ये त्यांना दिसायला लागली. सगळ्या खाणी, गावं, गवळवाडे, नगरांच्या मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सोयी, विहिरी, तलाव, शेती, काय नाही, सगळंच्या सगळं जसं हे जग आहे तसं जग त्यांनी त्यांच्या पोटामध्ये पाहिलं. जगाचा जसा व्यवहार चालतो तसा त्या ठिकाणी सगळ्या नगरांमध्ये व्यवहार चालला हे पाहिलं. हिमालय पाहिला, तीच पुष्पवाहा नदी पाहिली, आपला आश्रम पाहिला आणि त्याच्यावरती राहणारे ऋषी पाहिले. अशा प्रकारे सगळं विश्व पाहता पाहता तो त्या बालकाच्या उच्छ्वासातून बाहेर फेकला गेला. पुन्हा समुद्राच्या प्रलयामध्ये येऊन पडला. पुन्हा त्याला असं दिसलं की त्या समुद्रामध्ये असंच एक टेकाड आहे, त्या टेकाडावरती वडाचा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या ठिकाणी असाच पानांचा द्रोण आहे आणि त्या द्रोणामध्ये तेच बालक पोहोडलेलं आहे आणि ते मोठं प्रेमाने युक्त असणारं असं मोहक हास्य करतंय. अधरम मधुरम हसितम मधुरम मधुराधिपतेर अखिलम मधुरम, असं मोठं मधुर असं स्वरूप भगवंत प्रकट करतोय आणि त्यांच्याकडे कटाक्ष टाकतोय. या बालकाकडे त्यांनी पाहिलं, ते म्हणाले हे भगवंताचं रूप आहे. पहिल्यांदा त्याचं रूप माझ्या डोळ्यांनी मी पिऊन घेतो आणि माझ्या हृदयामध्ये त्या रूपाला मी स्थापित करतो. त्यांनी आपल्या हृदयात त्याला स्थिर केलं. त्याला आलिंगन देण्याकरता मुनी पुढे आले तर मुनींनी डोळे उघडले त्याला बघावं म्हणून. तर त्याच नदीच्या किनाऱ्यावरती, त्याच आपल्या आश्रमामध्ये ते बसलेले आहेत, त्यांना दिसतं. ते म्हणाले भगवंता तुझी माया कळली, म्हणाले तू दाखवलीस मला माया. आणि हा जो मार्कंडेयांचा प्रसंग आहे या प्रसंगानंतर आता आपली भागवताची कथा संपन्न झाली आहे. असं आहे की आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कधीही व्यक्ती कोणत्याही कारणाने दुःखित होऊन तिने त्या दुःखाला त्या कातर होऊन कधीही श्रवणातून जाऊ नये, हा आमचा नियम आहे साहित्यशास्त्राचा. जाताना तो आनंदित व्हावा, प्रसन्न व्हावा आणि उत्तम अशा प्रसंगांचं पान करत त्यांनी बाहेर पडावं. आता ह्या ठिकाणी भागवताचं वैशिष्ट्य सांगताना त्यांनी म्हटलंय की भागवत जे आहे ते सर्व दृष्टीने निर्दोष पुराण आहे, वैष्णवांना अत्यंत प्रिय असं पुराण आहे. या पुराणामध्ये जीवनमुक्त असे परमहंस जे आहेत ते मायेपासून पूर्ण अलिप्त झालेले आहेत.
कर्मापासून आत्यंतिक निवृत्ती आणि ज्ञान आणि वैराग्य भक्ती यांची प्राप्ती हे ह्याचं विशेष आहे. जो भक्तीने याचं श्रवण पठण करतो तो मुक्त होतो. हा अजोड असा ज्ञानरूपी दिवा आहे. सर्वप्रथम ज्यांनी ब्रह्मदेवासाठी प्रकाशित केला म्हणजे भगवान वासुदेवानी, नंतर ब्रह्मदेवाच्या रूपाने तो नारदाला दिला, पुढे नारदांच्या रूपाने तो व्यासांना दिला, ज्यांनी व्यास रूपाने योगींद्र शुकांना दिला, शुकदेवांच्या रूपाने दयाळू होऊन त्यांनी परीक्षिताला उपदेश केला. त्या परमशुद्ध माया मलापासून रहित असलेल्या, शोकरहित असलेल्या अशा अविनाशी परमात्म्याचं आम्ही ध्यान करावं. आम्ही त्या सर्वसाक्षी भगवान वासुदेवाला नमस्कार करावा. आम्ही त्याला नमस्कार करतो. अशी कृपा करून मोक्षाभिलाषी ब्रह्मदेवांना त्यांनी हा जो उपदेश केला आहे तो आम्ही स्मरतो, त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण करतो आणि भूयो भूयो नमाम्यहम, त्याला पुन्हा पुन्हा मी नमस्कार करतो. त्या योगीराज ब्रह्मरूप असणाऱ्या शुकदेवांना नमस्कार आहे. या महापुराणाला ऐकवून आणि सर्पदंशानी आपला देह सोडून ज्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण केलं त्या परीक्षित राजाला आम्ही नमस्कार करतो. आणि म्हणाले आता आपल्या पुढे आपण सगळ्यांनी या पुराणामध्ये भाग घ्यायचा आहे. म्हणून भागवत कथेच्या समाप्तीची पद्धत अशी आहे की शेवटचे 2 श्लोक आहेत, त्यातले 2-2 शब्द मी उच्चारीन आणि आपण पण सगळ्यांनी मागून उच्चारा. भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश, नाथस्त्वं नो नाथस्त्वन्नो यतः प्रभो, यतः प्रभो, नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनं, प्रणामो दुःख, हा ठीक आहे, दुःख शमनस्तम, दुःख शमनस्तं, नमामि हरिं परम. नमामि हरिं परम. सुतांना, शवनादिकांना सर्वांना नमस्कार करून ही भागवताची कथा परिपूर्ण होते आहे. या भागवत कथेच्या श्रवणामध्ये जर काही आपल्याला रुचलं, जर काही आपल्याला पटलं तर ते सगळं जे आहे यद्यत सौष्ठवम किंचित तत्तत गुरोर मी नाही. तुम्हाला ह्यात कुठेतरी सौष्ठव आहे असं वाटलं तर म्हणाले ह्या अजाण अज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी हे जर प्रकट झालं असेल तर त्या गुरुची कृपा त्या अज्ञानावरती आहे. यदत्र असौष्ठवम तत्तत मे गुरोर नाही, मामेव माझंच आहे ते. आणि जिथे जिथे तुम्हाला असौष्ठव वाटेल, जिथे जिथे हे रुचण्यासारखं नाही असं वाटेल, दोष ग्रंथाचा नाही आहे, दोष वक्त्याचा आहे. आणि त्यामुळे ते वक्त्याची चूक आहे म्हणून आपल्याला ते सौष्ठवपूर्ण वाटणार नाही. ते माझं आहे, ते गुरुपरंपरेचं नाही, ते ग्रंथाचं नाही, ते ह्या श्रेष्ठ पुरुषांचं नाही. या ठिकाणी आपण ग्रंथांची समाप्ती करूया. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय.
सद्गुरु दासगणु महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर महादेव. भारत माता की जय. श्री शुक महा